Dried out tears of sorrow, lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final gates to open to a new tomorrow, moving with the motion, following the light that sets me free. नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया आर्टमध्ये मी अहमद शेख आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी एक विशेष अतिथी आज आलेले आहेत. आपण म्हणतो की जल, जंगल, जमीन, जानवर ह्या पंचसूत्रीवरती काम करणारे वनवासी पाड्यांमध्ये, आदिवासी भागांमध्ये आदिवासींच्या संबंधातले कायदे असतील, तिथलं एकूण पर्यावरण असेल, तिथल्या एकूण जीवसृष्टी असेल, ह्या सगळ्या विषयात काम करणारे, त्यांना सस्टेन करण्याचा प्रयत्न करणारे, तिथल्या लोकांना एकत्रित करून, अनेक गावांना एकत्रित करून कशा प्रकारे सस्टेन होता येईल. जनरली गावातनं लोक बाहेर जातात, पण बाहेरून लोक आपल्या गावात कसे येतील आणि आपलं गाव हे कसं पद्धतीनं मॉडेल होईल, किंवा असा एखादा प्रोजेक्ट जो देशालाच नव्हे तर जगालासुद्धा मार्गदर्शक कसा बनेल, असा एकूण सर्वांगी काम करणारे श्री चैत्राम पवार सर आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. सगळ्यात विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांपूर्वीच चैत्रामजींना भारत सरकारचा अतिशय बहुमानाचा असा पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याच्याबद्दलही सर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि सरांचा खरं तर खूप मोठा परिचय आहे. मागच्या 26 वर्षांपासून त्या सगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. वेगवेगळ्या अनेक कॉन्फरन्सेसना त्यांनी हजेरी लावलेली आहे. त्यांचा परिचय देखील खूप मोठा आहे. म्हणजे 1991 पासून त्यांनी खरं त्यांच्या कामाला सुरुवात केली. त्याचा थोडक्यात परिचय करून द्यायचा म्हटलं तर ते वेगवेगळ्या संस्थांशी संबंधित राहिले. वेगवेगळ्या संस्थांसोबत त्यांनी काम केलं, जसं की वनवासी कल्याण आश्रम आहे, जनसेवा फाउंडेशन आहे, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी जी बारीपाड्यामध्ये काम करते ती त्या कमिटीवरती आहेत, किंवा देशबंधू ॲग्रो रिसर्च अँड प्रोड्युसर्स कंपनी पिंपळनेर, अशा वेगवेगळ्या संस्थांसोबत त्यांनी काम केलं. अजूनही ते या सगळ्या संस्थांसोबत काम करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्हालाही खूप गरजेचं आहे आणि आमच्या विद्यार्थिनींनासुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे की त्यांनी इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये देखील भाग घेतला. 3 इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये ते गेलेले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सेस जवळपास 50 नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी हे केलेलं आहे, सहभाग नोंदवलेला आहे. स्टेट लेवल कॉन्फरन्सेस 200 कॉन्फरन्समध्ये गेले आहेत. तर विचार करा, आपल्यालाही हा सगळा रिसर्च करायचा आहे. न्यूज कव्हरेज, आर्टिकल, 100पेक्षा जास्त आर्टिकल त्यांच्या विषयात छापून आलेले आहेत. वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सनी त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. 15 ते 20 ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये त्यांच्या सगळं कव्हरेज त्यांचं पूर्ण आलेलं आहे. त्यांचे रिसर्च आर्टिकल 13 आत्तापर्यंत पब्लिश झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे इंटरनॅशनल लेवलचे स्टुडंट्ससुद्धा रिसर्च करण्यासाठी, बारीपाडा आणि एकूण जो सगळा प्रकल्प आहे त्या प्रकल्पावरती रिसर्च करण्यासाठी इंटरनॅशनल स्टुडंट्स देखील येतात. जवळपास 15पेक्षा जास्त हे परदेशी संस्था त्यांच्या बारीपाडा या प्रोजेक्टवरती, त्या प्रकल्पावरती येऊन त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी तिथं रिसर्च केलेला आहे. सो दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेते मंडळी येत असतात, मिनिस्टर्स तर येतच असतात, खूप लोक येत असतात, पण त्याशिवाय जवळपास 50,000हून जास्त लोकांनी आजपर्यंत त्यांच्या त्या प्रोजेक्टला भेट दिलेली आहे. खूप वेगवेगळ्या अँगलनी ही सगळी डेव्हलपमेंट बारीपाडा आणि त्या परिसरात झालेली आहे. त्यामुळे ते सगळे अँगल आपण आज त्यांच्याकडनं उलगडून घेणार आहोत आणि आपल्याला ते आज या सगळ्या विषयावरती
मार्गदर्शन करणार आहेत. सर, पुन्हा एकदा स्वागत. आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की हे सगळं म्हणजे अगदी मी एकच पान वाचून दाखवलं, खरं तर 10 पानाचा पूर्ण तुमचा परिचय माझ्याकडे आलेला आहे. परंतु तो सगळा वाचून दाखवण्यापेक्षा तुमच्याच तोंडून आम्हाला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुमची जी सुरुवात आहे, म्हणजे असं म्हणतात की वनवासी क्षेत्रात, आदिवासी क्षेत्रात लोकांना शिक्षणाची देखील वानवा असते, मात्र तुम्ही हा पल्ला गाठला आहे. तर सगळ्यात आधी मला तुमचा जो बालपणाचा काळ आहे किंवा शाळेतला काळ आहे, तर तो कसा होता आणि त्याच्याविषयी जरा तो तो प्रवास उलगडला तर बरं होईल. अं, तसा बारेपाडा म्हटला तर गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरचा भाग येतो सगळा. जिल्ह्यांचा विचार केला तर गुजरातमधला डांग जिल्हा, नंदुरबार आणि नाशिक अशा 3 जिल्ह्यांच्या सीमेवर हा सगळा डोंगराळ पट्टा आहे. आणि इथं सगळा वनवासी समाज असतो, ज्याला आपण आदिवासी म्हणतो किंवा अन्य नावाने पुकारतो. तर ह्या सगळ्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी होतं. म्हणजे आमच्या गावाचा विचार केला तर तिथं शिक्षण, आरोग्य, शेती, वनसंसाधन हे सगळं विस्कळीत होतं. म्हणजे नेमकं काय करावं हा काही खूप मोठा विषय होता. पण लहानपणी आमच्या गावात शाळा नव्हती 4थीपर्यंत. आम्ही मांजरी नावाचं आमचं ग्रामपंचायतचं गाव आहे. पायी जायला लागायचं 1-3 किलोमीटरच्या जवळपास. तर वडिलांच्या हातचा भरपूर तोप खाल्ला मी, कारण शाळेत जायची इच्छा नव्हती आणि सोबतचे सगळे जे मित्र होते गायी चारायला जाण्याचं जंगलात. पण अशा याच्यात वडिलांची इच्छा होती की मुलांनी शिकावं. या क्षेत्राकडे वळलो. राहायची व्यवस्था नव्हती त्यावेळेस कुठले BC हॉस्टेल वगैरे खूप प्रमाणात नव्हते. मग जिथं व्यवस्था होईल तिथं शिक्षण करणं. जवळपास 5 ठिकाणी मी वेगळ्या ठिकाणी शिकलो. आणि ह्या शिक्षणातनं पुढे येता येता मग ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशनला होतो, त्यावेळेस मला वनवासी कल्याण आश्रमाची संपर्क आला आणि एक योग्य कामाला दिशा मिळायचा प्रयत्न झाला. त्यामुळे बालपणातलं शिक्षण हे तेवढं क्वालिटीचं पण नव्हतं. फक्त शिकायचं आणि शिकलो आम्ही. पण वैचारिक दिशा पुढे जाणं मला थोडी मिळाली. थोडं आम्हाला जरा तुम्ही वनवासी कल्याण आश्रमाचा उल्लेख केला. आमच्या विद्यार्थिनींना फार माहिती नसेल किंवा लोकांनाही. जरा वनवासी कल्याण आश्रमाच्या विषयात पण जरा आम्हाला सांगितलं की काय वनवासी कल्याण आश्रमाचं काम असतं आणि कशामुळे तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित झाला. वनवासी कल्याण आश्रमाचा कुठलाही माजी विद्यार्थी किंवा असं काही नाही. कल्याण आश्रम मला पहिल्यांदाच कळलं. मी पेशंट म्हणून गेलो. त्यावेळेस आपले संघाचे प्रचारक इथं बसले, डॉक्टर आनंद फाटक. ते प्रचारक होते आणि प्रचारकनंतर ते पूर्णवेळ म्हणून कल्याण आश्रमाला जॉईन झालेत. आणि वारसा नावाचं एक छोटं गाव. त्या छोट्या गावामध्ये वनवासी कल्याण आश्रमाचा आरोग्य प्रकल्प. तिथं 3 जण होते, डॉक्टर आनंद फाटक, रवी सहारे आणि त्यांना स्थानिक मदत करणारा शंकर राजपूत. अशा 3घांनी मिळून ते काम सुरू केलेलं होतं कल्याण आश्रमाच्या रचनेतनं. आणि संपर्क आला. लक्षात आलं की असे खूप जण आहेत की आपलं सगळं सोडून एक MD झालेला व्यक्ती एका झोपडीत येऊन राहतोय. त्यावेळेस धुळे जिल्ह्यात किती MD असतील माहीत नाही मला, पण MD मेडिसिन झालेला व्यक्ती आला आणि तो स्वतःचे कामं सगळे स्वतः करतोय. नंतर खूप कार्यकर्ते भेटलेत की जे स्वतःहून सगळं हे आपलं स्वतःचं जीवन जगतायत आणि समाजाचं पुढे यावं. तर लक्षात आलं की तिथल्या आदिवासी माणसाने स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी हा सगळा चाललेला प्रयत्न. तर आपण का करू नये असं मी वनवासी कल्याण आश्रमाला साधारणतः 91 मी जॉईन झालो. तेव्हा पुढे हळूहळू पुढे गेल्यानंतर कळालं की वनवासी कल्याण आश्रम काय आहे. तर 1952ला जशपूर जे छत्तीसगड तिथं त्याची मूळ स्थापना झालेली. बाळासाहेब देशपांडे म्हणून वकील होते त्या काळातले, त्यांनी त्याची स्थापना संघाच्या सूचनेनुसार ते केले आणि हे काम सुरू झालं. शिक्षण आयामपासून काम सुरू झालं आणि बघता बघता आत्ता देशभरामध्ये 3 श्रेणीमध्ये 14 आयाम कल्याण आश्रमाचे चालू आहेत. त्यातला ग्रामविकास हा एक छोटासा बिंदू. सरांनी ज्या डॉक्टर आनंद फाटकांचं नाव घेतलं ते आज आपल्यासोबत आहेत. मी सरांनाही विनंती करेन की तुम्ही पण जरा वनवासी कल्याण आश्रम तुमचा आणि भाऊंचा कसा संपर्क आला आहे, तर या विषयात जरा तुम्हीही थोडं सांगितलं तर बरं होईल. तिथे मुळामध्ये फार दुर्गमता आहे आणि जवळपास दवाखान्याची कुठे सोय नाही. असं असल्यामुळे तिथे जाऊन दवाखाना सुरू करावा असं ठरलं. 600 लोकसंख्येचं छोटं गाव, पण त्या गावी आठवडी बाजार भरायचा आणि ग्रामीण भागामध्ये आजही आठवडी बाजाराला खूप महत्त्व आहे. त्या काळात तर खूपच जास्त होतं. म्हणजे जवळपासच्या 250 छोट्या मोठ्या गावांमधनं या आठवडी बाजारासाठी लोक यायचे. आणि पद्धत अशी असते की आठवडी बाजाराला येताना काहीतरी विकण्यासाठी घेऊन यायचं, ते त्या बाजारात विकायचं आणि जाताना आपल्या गरजेच्या गोष्टी घेऊन आपल्या गावाकडे परत जायचं. बहुसंख्य लोक हे असं 8-10 किलोमीटर पायी किंवा जर
खूप जास्त माल विकायला आणला असेल तर बैलगाडीतून घेऊन यायचे. फार कमी एस-टी किंवा बाकीच्या वाहनांची सोय असायची. त्यांच्यासाठी एक आधार म्हणून हा दवाखाना सुरू झाला. पण अर्थातच केवळ दवाखाना याच्यापुरतं ते मर्यादित न ठेवता अ, एक शाश्वत विकासाचं एखादं मॉडेल या भागामध्ये उभं करता येईल का? असा आपला प्रयत्न पहिल्या दिवसापासून राहिला. आणि त्याच्यामुळे मग तो दवाखाना तशा अर्थी खूप मोठा करता आला असता. तिथे 15-20 ॲडमिटेड पेशंट्स ठेवता आले असते. पण आम्ही तसं केलं असतं तर आम्ही त्यातच अडकून पडलो असतो. म्हणून आम्ही स्ट्रॅटेजिकली असं ठरवलं, की आपण मेनली ओ-पी-डीवरती फोकस करायचं. 1-2 जे फारच क्रिटिकल पेशंट्स कुठे ट्रीट होणार नाहीत, जसं की साप चावलेले पेशंट्स आहेत, तर ते कोणी आसपास ट्रीट करणार नाहीत, ते आपण ट्रीट करायचे आणि उरलेल्या बाकीच्या विषयांकडे लक्ष द्यायचं. असं ठरवून तो दवाखाना सुरू झाला होता आणि अ, सुदैवाने म्हणा, नियतीची काय म्हणता येईल, मनात असेल म्हणून म्हणा, हळू-हळू अशा सगळ्या विविध विषयांमध्ये तिथे काम सुरू झालं. वा. सो सर तर आपल्यासोबत असणारच आहेत आणि सर माझा दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आत्ता जे काही चित्र सगळं बारीपाड्याचं पालटलेलं दिसतंय, जनरली आता मी खेडेगावातनंच आहे, 4 लोक एकत्र कधीच येत नाही. तुम्ही हे कसं काय साध्य केलं? आम्ही गावाला एकत्र केलं थोडं एक 4-5 तरुणांना आणि आधीपासून मनात विचार होते की आपण गावासाठी काहीतरी करावं. तर आम्ही 11,000 निलगिरीचे रोपं विकत आणलीत त्यावेळेस 91मध्ये आणि गावाच्या उर्वरित जागेवर ते लावलीत. पण तेवढं करून आमचं काम थांबलं. पुढे काही त्याला दिशाच नव्हती आणि त्यावेळेस वनवासी कल्याणाश्रमाच्या कार्यकर्त्यांची भेट झाली, म्हणजे फाटक सर आणि अन्य कार्यकर्त्यांशी, आणि मग या कामाला थोडीशी दिशा मिळायला लागली. पण हे करताना गावाला संघटित करणं कठीण होतं. म्हणजे आम्हाला सुरुवातीला 2 वर्ष तरी लागलेत सगळ्यांना एकत्र आणण्यामध्ये. त्यावेळेस वनवासी कल्याणाश्रमाला कुठनं तरी एक निधी मिळाला होता. मला कल्याणाश्रम नीट माहीत नव्हतं. तर त्यामधनं त्या केंद्रावर एक TV घेतला आणि तो TV त्या केंद्रावर होता. पण विषय असा केला की आपण रामायणची सिरियल दाखवू शकतो का गावागावात. मग ज्या गावाला जी सिरियल बघायची असेल त्यांनी त्या केंद्रावर संपर्क करायचा, तिथं लिहून द्यायचं की आमच्या गावाला आम्ही TV नेतोय आणि आम्हाला ते सिरियल दाखवावी. कारण त्यावेळेस खूप ते प्रसिद्ध होतं. तर 21 इंची TV समोर 700-800 1000 लोक बसलेले असायचे. कुणाला आवाज जात नव्हता, कुणाला ते चित्र नीट दिसत होतं, तरी लोक शेजारच्या गावामधनं बैलगाड्या घेऊन सगळे ते बघायला यायचे. लक्षात आलं की अरे याच्यामधनं आपल्याला काही कार्यकर्ते शोधता येतील का आपल्या कामासाठी. तर त्याच्यात काही एक 4-5 तरुणांचा एक ग्रुप बनवला की त्यांनी सगळं व्यवस्था करायची. म्हणजे TV दाखवायला आलेल्या कार्यकर्त्यांना भोजनाची व्यवस्था, त्याला कोणी दगड मारू नये याची काळजी घेणं, सगळं केलं. त्याच्यात आणखी एक नियम केला की ते बॉक्समध्ये होता TV, कुठेही डोली करून तो न्यायचा दांडी बांधून. तर तो TV ठेवल्यानंतर त्याची पूजा करायची आणि मग ते रामायणची सिरियल सुरू करायची आणि एका दिवशी फक्त 2 कॅसेट दाखवायच्या. असं ते 10, 12, 15 दिवस ते चालायला लागलं. मग तरुणांमध्ये उत्साह आला की अरे आपण हे करू शकतो. मग आमच्याकडे व्यसनाचं प्रमाण खूप होतं, आता काही प्रमाणात आहे. खूप जण पिऊन यायचे आणि ते ओरडायचे की आम्हाला TV नीट दिसत नाही, आवाज पोचत नाही आमच्यापर्यंत, तर काय केलं पाहिजे. मग काहींनी विचार करून ठरवलं की यांना आपण सगळ्यात पुढे बसवलं तर. काही म्हणायचे की खूप गर्दी करतील, पण प्रयोग केला. असे 10-12 जणांना TVच्या समोर बसवले, ते झोपलेच सकाळपर्यंत, कारण त्यांना TV बघायचाच नव्हता, ते नशेत असायचे. तर बाकीच्यांना शांतपणे ते ऐकायला यायचं. मग त्यातनं अशा कार्यकर्त्यांची मोठ बांधायला सुरुवात केली आणि कल्याणाश्रम सोबत होतं. कल्याणाश्रमाने वेळोवेळी त्याच्यात दखल घेतली आणि अरे ह्या 4 तरुणांना आपण काय करू शकतो, आणखी दुसऱ्या गावात TV दाखवू शकता, असं म्हणते तर थोडं संघटन बांधायचा प्रयत्न केला. तर ते छोटं गाव असल्यावर सुद्धा आपल्याला 1-2 वर्ष तरी एकत्र करण्यामध्ये गेलीत. पण हे एकत्र करण्यासाठी मी वारंवार उच्चार करेल की वनवासी कल्याणाश्रमाचा खूप मोठा रोल आहे. वारंवार संपर्क, ज्याला आपण म्हणतो की संपर्क केला तर म्हणजे प्रवास केला तर संपर्क आणि संपर्क केला तर संघटन, हे तिथं सिद्ध झालं. संघटनेची शक्ती वापरले गेले कोणत्याही कार्यासाठी. सो दुसरं आत्ता जो बारीपाड्याचा जो मॉडेल आहे, म्हणजे तर ते आत्ताची स्थिती काय आहे तिथे? नाही, आपण असं म्हणजे डोळ्यासमोर असा विषय नव्हता की आपल्याला हे शाश्वत विकास करायचा आहे. पण कल्याणाश्रमाने संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये हे ठाम होतं की आपण कुठेतरी हा सगळा प्रयोग यशस्वी केला पाहिजे. पण गावकऱ्यांना आपण आज पण म्हणतो की आपलं गाव आदर्श आहे असं नव्हे, तर आपण गावाच्या गरजा सोडवण्यासाठी एकत्र येऊ शकतो का, आणि गरजा सोडत पुढे, कारण आदर्श स्थिती खूप वेगळी असू शकते. असं म्हणून तिथं आपण 5 बिंदूंवर काम सुरू केलं आहे.
जंगल, जल, जमीन, जन आणि जनावर म्हणजे गो आधारित शेती. हे 5 बिंदू आपण एका बिंदूला 91-92मध्ये सुरुवात केली वनसंवर्धनाला, आणि त्याला अजून हे 5 बिंदू आपण जसजशा गावाच्या बैठका होत गेल्यात, कार्यकर्ते येत गेलेत, या सगळ्यांच्या विचारधारेतनं हा सगळा विषय आपण करायचा प्रयत्न केला. तर हा शेवटचा मुद्दा येतो की बारेपाड्याची आजची स्थिती आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की गावात कोणी कधीही आलं तर आपण गावात काय दाखवू शकतो. तर गाव संघटित झालं कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतनं, तर 1100 एकरचं वन संवर्धित केलं आहे हो. की जे आपण केव्हाही बघू शकतो. वन संवर्धित झाल्यामुळे नुसतं विस्थापन थांबवायचं असेल तर नुसतं वन सांभाळून चालणार नाही. बरोबर. कारण गावात व्यक्ती असेल तर आपण शेती, शिक्षण आणि आरोग्य याच्यात काम करू शकतो. गाव मायग्रेशन होत असेल, विस्थापित होत असेल तर काही करू शकणार नाही. म्हणून हे 5 बिंदू आपण विकसित करायचा प्रयत्न केला स्थानिक संसाधन म्हणून, आणि त्याचा परिणाम म्हणून आपण म्हणतो की 1100 एकरचं जंगल आहे की जिथं सूर्यप्रकाश नीट येऊ शकत नाही, एवढं गावकऱ्यांनी विकसित केलं. गावाने एकत्र येऊन त्या वनाचं व्यवस्थापन म्हणजे गावाचा वॉचमॅन, त्याला लागणारं मानधन, चोरी पकडणं, त्याला पर्यायी इंधन म्हणून गावाला काय देऊ शकतो, हे सगळं लाईव्ह तिथं आपण करायचा प्रयत्न केला. पण हे सगळं करताना आपण म्हणतो की तिथलं जलस्तर वाढवायचं असेल, शेती विकसित करायचं असेल तर आपल्याला थोडं पाण्यावर काम करायला लागेल. पण हे सगळं करताना आपण सरकारला थोडं बाजूला ठेवलं. जनसहभाग, लोकसहभाग आणि लोक जनजागृती करून हे सगळे विषय करायचा प्रयत्न केला. आपण दरवर्षी एक 4-5 बांध बांधत गेलो. छोटे छोटे बांध आहेत, 1-1.5 मीटर लांबीचा, 1-1.5 मीटर उंचीचा. पण ते बांध बांधताना लोकांचा सहभाग त्याच्यात हा विषय केला, आणि बघता बघता 485पेक्षा जास्त बांध आज आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे वनसंवर्धन, जलसंवर्धन आणि त्याला जोडून शेती. शेतीमधला बदल खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जन हा मुख्य पकडतो, माणूस. कारण माणसांचं युनिट चांगलं असेल, युवक चांगले असेल तर पुढची पिढी चांगली आपण जोडू शकतो त्याला. त्यामुळे त्याचं संघटन बांधण्यासाठी काय काय करता येईल तो एक प्रयत्न चालला आहे. आणि शेवटी या सगळ्यांना एनर्जी म्हणून आपण गो आधारित शेती, गो आधारित एनर्जी म्हणजे बैलांचा वापर शेतीला, असं सगळं आजचा जो बारेपाडा आहे हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. बरोबर. आणि हे सगळ्या तुमच्या या मेहनतीचं म्हणजे काही 25-30 वर्षाला तुम्ही काम करताय, तुम्हाला पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. तर तो क्षण काय होता, म्हणजे जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्याला पद्मश्री दिला आहे शासनाने, तुमच्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या, तुमच्या काय नाही, खरं तर आपलं हे काम पुरस्कारासाठी नव्हेच. बरोबर. आपण म्हणतो की राष्ट्राच्या विकासासाठी वनवासी समाजानेही पुढे यावं आणि हे सातत्याने करावं, हा वनवासी कल्याणाचा मुख्य हेतू तिथं आपण करायचा प्रयत्न केला. तर आपलं काम 90-91 पासून सुरू झाला, 91मध्ये विशेष करून, त्यापासून आजपर्यंत चाललं आहे. पुरस्कार मिळवणं हा एक दुसरा भाग आहे. पुरस्कारासाठी आपण कुठेही व्यक्तिगत ॲप्लिकेशन केलं नाही, संस्थेने, संघटनेने, आपल्यासारख्या वेगळ्या व्यक्तीने त्याचं नामांकन केलं. पहिला पुरस्कार गावाला जो मिळाला तो 2001मध्ये, आदिवासी हिंदू अस्मिता. कारण हिंदूवरनं आणखी तो एक वेगळा विषय येतो की आदिवासी हिंदू नाहीत किंवा वेगवेगळ्या प्रकारे. तर तो पहिला पुरस्कार मिळाला. आज 25 वर्ष झालीत, आज पद्मश्रीपर्यंत बारेपाडा पोचला आहे. तर असं एक चित्रफित डोळ्यासमोर फिरले की हे कशामुळे घडलं. तर वनवासी कल्याणाश्रमाचे हजारो कार्यकर्ते वर्षानुवर्षे काम करत आहेत हा सगळा विषय घेऊन. बारेपाडा गाव स्वतः गेली 32-33 वर्षे उभा आहे सगळं पर्यावरण विषयात काम करणारं. आणि महाराष्ट्रामध्ये पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या संघटना, संस्था, व्यक्ती, हा सगळ्यांचा सन्मान आहे. तर आम्ही व्यक्तिगत हा पुरस्कार मानतच नाही. तो व्यक्तिगत जर असेल तर तो पूर्ण गावाचा आणि पूर्ण आपला सगळ्यांचा आहे, तो महाराष्ट्राचा सन्मान आहे. तो पुरस्कार मिळायचं असेल, मिळेल, नाही मिळालं, आपलं काम सातत्याने सुरू ठेवणं. बरोबर. दुसरा एक तुमच्या आत्ता बोलण्याचा जो मुद्दा आला की हिंदू हा जो शब्दप्रयोग वनवासी क्षेत्रामध्ये वापरण्याला लोक घाबरतात, किंवा काही ठरवून लोक जे आहेत, म्हणजे आता त्यात विचारधारांची आपण कोणाची नावं घ्यायला नको, पण ठरवून असं हे म्हणतात की अरे नाही आहे, मतभेद निर्माण करण्याचं काम सुरू होतं. तर ही माणसं जोडतानाचा हा सगळ्यात, कारण आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बघतो की खूप अशा पद्धतीच्या आडकाठी टाकल्या जातात, अडचणी निर्माण केल्या जातात, लोकांमध्ये मतभेद निर्माण केले जातात वेगवेगळ्या गोष्टी सांगून. त्यातला हा जो सगळ्यात कळीचा मुद्दा असतो की आपण हिंदू नाही, आपण आदिवासी आहोत, परत आदिवासी नाही वनवासी, वनवासी नाही आदिवासी आहोत, असंही काही गोष्टी चालू आहेत. पण ह्या सगळ्यात मग ही माणसं जोडली कशी. नाही, त्यामुळे आपण आपला जो विषय ना, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन, हा विषय सगळ्यांसाठी, याला कुठं धर्माचा, कुठं राजकीय असा विरोध करायचा प्रश्न नाही. कारण सगळ्या सर्वसामान्यांसाठी. तरी पण आपण काळजी घेऊन
शेवटी तो मुद्दा काय आपला की आपल्याला समाजाला स्वतःच्या पायावर उभं करणं. तेव्हा आपण हे 5 बिंदू निश्चित केलेत. पण हे सगळं जे धर्मांतरण होतं आहे आदिवासींमध्ये, आदिवासी तर हिंदूच आहे, मूळ हिंदूच आहे, तो वेगळा कोणीच नाही. पण आपण म्हणतोय ना, हे सगळं विकासात्मक काम करताना अस्मिता आणि अस्तित्व ह्या दोघांना सांभाळून विकास केला तर याच्यात या सगळ्या गोष्टी बसणार. म्हणजे आम्हाला कोणी म्हणेल की तुम्ही आदिवासी आहात, हिंदू नाहीत, पण आम्ही असं म्हणतो की आम्ही हिंदूच आहोत. म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे डोंगर देवाची पूजा होते, ती 15 दिवस सतत चालते. त्या डोंगर देवाची पूजा म्हणजे काय, तर त्याच्यात आमचं जे मुख्य पीक आहे, नागली म्हणतो आम्ही, रॅगी, ती मध्यस्थानी असते. त्या पूजेमध्ये साधारणतः 15 दिवस ती पूजा चालते. महिला पुरुष सगळे सहभागी होतात. पुरुष सगळे रामायण महाभारतातली गीतं आहेत त्याच्यामध्ये. आणि मग आम्ही हिंदू नाहीत आहे कसं. त्यामुळे ज्यांना वाटतं की हिंदू नाहीत त्यांनी गावामध्ये जाऊन जर मुक्काम केला किंवा थांबले तर त्यांना हे चित्र सगळं दिसतं. आणि जोपर्यंत ह्या पूजा पद्धती टिकून आहेत तोपर्यंत असं मतांतर मोठ्या प्रमाणात हे करू शकत नाही, कारण हे चक्र आहे एक ते. बरोबर. पण हे चक्र भेदण्यासाठी आपले मुद्दे काय त्या गावांमध्ये प्रवेश करण्यासाठी, तर आपण वनसंवर्धन करू शकतो का, आपली शेती विकसित करू शकतो का, आपण आरोग्यामध्ये काय काम करू शकतो, असे सगळे बिंदू हे आपण त्याला जोडतोय. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्यासोबत आमच्या मुली देखील विद्यार्थिनी या चर्चेत सहभागी असणार आहेत. त्यांचेही काही प्रश्न आहेत, तर त्यांचे प्रश्न आपण घेऊयात. हां, सानिका. नमस्कार सर, मी सानिका. तुम्ही मगाशी बोलताना 2 उल्लेख केलेत. एक तर तुमची सुरुवात तरुणांना घेऊन झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे माध्यम, टी व्हीच्या माध्यमातून हे काम सुरू झालं. तर मला ते ऐकून फार छान वाटलं की एकतर आम्ही माध्यमातच कामं करतोय आणि आम्ही तरुण आहोत. तर 2000 किंवा 90च्या दशकातलं तुमचं ते काम माध्यमांचं, टी व्हीच्या माध्यमातलं, आणि आता 2025मध्ये जेव्हा आमच्याकडे एक मोबाईल आहे किंवा ह्या सगळ्या इक्विपमेंट जास्त वापरण्यात आलेत, तर आता तुम्हाला असं वाटतं का की बारीपाडा सुटला तरी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना माध्यमांचा जास्त उपयोग होऊ शकतो तुम्हाला या क्षेत्रात काम करताना? माध्यमांचा तर उपयोग होतोच, पण आम्ही स्वतः गावामध्ये अजून तेवढा हा विषय मोबाईल सगळीकडे पोचला आहे, त्याच्या दोन्ही बाजू चांगल्या आणि वाईट. पण जोपर्यंत आपण म्हणतो ना ऑफलाईन प्रत्यक्ष त्या गावांमध्ये भेटी घेतल्यात तर तरुणांचं एकत्रीकरण आणि त्यांना कुठल्या दिशेला जायचं आहे हे तेवढंच केलं पाहिजे. त्यावेळेस आम्हाला टी व्हीच्या माध्यमातून आम्ही तो प्रवेश केला आहे. पण सातत्य ठेवण्यासाठी काहीतरी त्या गावकऱ्यांना एखादं काम आपण सुरू केलं तर दिसलं पाहिजे त्यात परिवर्तनमध्ये. म्हणजे बारीपाड्यामध्ये आपण जे काम केलं वनसंवर्धनाचं ते इतक्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं तर शेजारचे 40 गावं त्याला जोडली गेलीत. मला वाटतं हे प्रसारमाध्यमातून पण ह्या चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजेत, हे पण करायला लागेल. पण प्रत्यक्ष तरुणांना एकत्र करून संघटित करून आम्हाला सोपं का झालं तर कल्याणाश्रमाचे तिथे एक डॉक्टर्स पोचलेत आणि त्यावेळेस त्यांचं शिक्षण MD मेडिसिन, एवढा मोठा डॉक्टर आमच्याकडे कोण येणार आहे. डॉक्टरांनी एक कुणाच्या तरी खांद्यावर हात ठेवला की लोकांना डॉक्टर आपल्याला जवळचे आहेत, आपण हे केलं पाहिजे. तो धागा धरून आम्ही हे सातत्य ठेवलं आणि ही 40 गावं जी आत्ता जोडलीत ना, ह्याला म्हणजे चांगली गोष्ट प्रसारता आली पाहिजे तर सातत्य ठेवलं. हे जेवढं खरं आहे तेवढं आपण प्रत्यक्ष भेटीतनं त्यांना जवळ घेऊ शकतो का, मला वाटतं हा पण एक मुद्दा येऊ शकतो. थँक्यू. नमस्कार सर, मी समृद्धी. तर आता आम्ही तुमच्याबद्दल वाचलं पण होतं आणि आता तुम्ही सांगितलं सुद्धा, तर त्याच्यातनं तुमच्या कामाबद्दल बरंचसं कळलं. तर आता एवढं काम केल्यानंतर आता पण काही समस्या येतात का, की आता पुढे काही हे येतं का? कारण जसं बघितलं जातं की खूपदा आदिवासी समाजाला जागा बदलावी लागते, कारण तिकडे झाडं कापले जातात, जंगलं कापले जातात, तर त्यांना जागा बदलावी लागते. तर तशा किंवा अजून काही समस्या आत्ता येतात का? आणि समस्या तर कायमच्या असतील, त्या कधी संपणार नाहीत. पण आपण असं म्हणतो की या समस्या मोजत बसण्यापेक्षा त्याच्यावर उत्तर शोधू शकतो का. तेव्हा आपण हे 5 बिंदू जे एकत्र घेतले हे एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे आपण ना की जंगल असेल तर जल आहे, जंगल जल असेल तर शेती, आणि जंगल जल शेती असेल तर माणूस. कारण माणूस गावात असेल तर आपण हे सगळं करू शकतो. तेव्हा आपण योजनांपासून ह्या गावांना थोडं अलिप्त ठेवायचा प्रयत्न करतो. योजना आल्या की माणूस आळशी होत जातो. योजना हव्याच आहेत, पण ते किती प्रमाणात पाहिजेत हा पण आपण विचार करू शकतो का. तेव्हा आपण बारीपाड्यामध्ये जे काम उभं केलं, बांध बांधलीत, वनसंवर्धन केलं, शेतीमध्ये बदल झाला, पाण्याचा प्रश्न आहे, हा गावाने स्वतःची गरज भागवून अन्य 4 गावांना पाणी देऊ शकतो आपण. मला वाटतं की हे सातत्य ठेवणं हा त्यामागचा मुद्दा येऊ शकतो. त्यामुळे समस्या आपोआप सुटतात. ह्या समस्या सोडवण्यासाठीच आपण एक 45 गावांचा एक समूह केला आहे. त्याच्यामध्ये आपण एक शेतकरी उत्पादन कंपनी पण स्थापन केली आणि त्याला जोडून केंद्र सरकारची एक चांगली योजना आहे वनधन विकास केंद्र. म्हणजे जंगल तोडून शेती करण्यापेक्षा आपण जंगल वाढून त्यातनं काय आपल्याला मिळू शकतं याचं एक चांगलं उदाहरण बारीपाड्यातलं म्हणजे वनधन विकास केंद्र. पण ते एका गावात न करता आपल्याला ते सामूहिकरित्या योग्य दिशेने जाण्यासाठी आपण 3 गावं जोडलीत.
आणि त्या 3 गावामध्ये आपण मोहाचं झाड आपण ऐकलं असेल. त्या मोहाचं झाड आपण केंद्रस्थानी ठेवलं, बिझनेस प्लॅन केला त्याचा, की एका मोहाच्या झाडापासून मिळणारे फुलं आणि बिया यापासून काय काय करू शकतो. तर त्याचे जे उत्पादन आपण घेतलेत त्याला आदिवासी विकास विभागाने चांगलं मदत केली आपल्याला आणि एका झाडाची किंमत आपण 1 लाखापर्यंत नेऊ शकलो आहे. ह्याला जर आपण वेगळ्या अँगलने बघितलं तर ते शाश्वत विकासामधले खूप महत्त्वाच्या घटकाने जे जंगल तोडून शेती करतात त्यांना पण असे उदाहरणं समोर आले तर ते कदाचित थांबतील. त्यामुळे जंगलतोड म्हणजे ज्यांना शेती नाही त्यांना वनपट्टा दिला पाहिजे. पण ज्यांच्याकडे शेतजमीन आहे आणि तो परत वनपट्टा मागतो हे कृत्य नको व्हायला. त्यामुळे व्यक्तिगत संपर्क त्यांचं मन बदलणं म्हणजे आपण म्हणतो की सोच बदलो बाकी सब बदल जाएगा. तर विचार बदलायची गरज आहे आणि समस्या तर खूप आहेत. पण अशा काही गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवल्यात तर त्यातनं हे सगळं होऊ शकतं का? मला वाटतं हे एक जिवंत उदाहरण आपण बारीपाड्यात करतोय. म्हणजे आम्हाला शेतकरी उत्पादन कंपनी चालवण्यासाठी पैशांची आवश्यकता होती, एक समस्या होती. पण आम्ही सातत्याने ते 4 वर्ष चालवले. 5व्या वर्षी आम्हाला केंद्र सरकारची मदत आपोआप मिळाली. वनधन विकास केंद्र आपण 2018मध्ये स्थापन केला आणि 3 वर्ष ते शबरीचं कर्ज घेऊन चालवलं. कारण पैसाच नव्हता, अडचण तर होतीच. पण सातत्य ठेवलं. 2 वर्ष आपण सरकारचं लोन घेतलं शबरीचं आणि ते म्हणजे वेळेत परत केलं. त्यामुळे शबरीनं आपल्याला डायरेक्ट 93 लाख रुपये दिले. म्हणजे त्या गावाच्या मानाने भरपूर आहेत. त्यातनं हा मोहाच्या झाडाचा बिझनेस म्हणजे मला असं वाटतं की प्रश्न पण तिथंच आहेत आणि उत्तर पण तिथंच आहेत. आपण वेगवेगळ्या अँगलने ते सोडू शकता का यासाठी केलेला प्रयत्न. नमस्कार सर, मी संस्कृती. माझा प्रश्न असा आहे की तुमच्या कामामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. तर मग तुमची प्रेरणा कोण होती या कामासाठी? मी ज्यावेळेस मला वनवासी कल्याण माहीत नव्हतं, मी M.Com.च्या पहिल्या वर्षाला कदाचित असेल त्यावेळेस पेशंट म्हणून मी वारसाला आरोग्य केंद्रामध्ये गेलो आणि डोक्याला मार लागला होता, थोडं रक्त येत होतं, सगळे लाईनीत होते. तर जो तिथं केस पेपर काढणारा होता शंकर राजपूत, तो म्हणायचा की तुम्हाला लाईनीत यायला लागेल. म्हटलं माझं थोडं रक्त जातं आहे डोक्यातनं तर मला आधी घेतलं पाहिजे. मी जोरात बोलत होतो. पण डॉक्टर फाटक बसले समोर, यांनी ते ऐकलं आणि त्यांनी म्हटले की कोण पेशंट त्याला आधी पाठवा. आणि मी आधी गेलो, माझ्या डोक्यातले ते थोडे केस कापलेत आणि पट्टी बांधली. मला वाटतं ते माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट. त्यानंतर ज्यावेळेस मी वारसा केंद्रावर गेलो, डॉक्टर मस्त गोड शब्दात बोलायचे की केंद्रावर येत जा, सोमवार असतो, आपण बसूया, गप्पा करूया, आपल्याला काही थोडं काम करायचं आहे, तुझं शिक्षण झालं आहे, शिकतो आहेस तर गावासाठी काही उपयोग होईल का, असं सातत्याने ते चालायचं. आणि ज्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा चहाची कप बशी आली, आम्ही चहा पिऊन कप ठेवला, तो डॉक्टरांनी उचलला आणि आत नेलं. आत एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये जे किचन रूम होतं छोटं. मला असं वाटलं की कोणीतरी चहा करून देणारा माणूस असेल घरात. मग जेवायला दिलं, जेवायची ताटं उचलून ठेवलीत. हळूच आम्ही डोकावून बघितलं तर डॉक्टर घासतात भांडी. आम्ही जेवण केलं, डॉक्टरांनी भांडी घासलीत. एक दिवस गेले त्याचे स्वतःचे कपडे ते धुत आहेत. आम्हाला प्रचारक किंवा पूर्ण माहीत नव्हतं काय चाललं ते. तर हे सगळं केल्यानंतर मला असं वाटलं की आपण पण आपल्या समाजासाठी काही केलं पाहिजे. कोणीतरी MD झालेला व्यक्ती होऊन काम करतो, आपण का करू नये. हे माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट आणि प्रेरणास्थान असे. मग नंतर खूप 15, 20, 30 शेकडो लोक जोडले गेलेत प्रेरणास्थान, पण त्यातले सुरुवात माझी. डॉक्टरांकडे दे जरा. नाही, तुम्हाला या क्षणी काय वाटतंय की एक मुलगा आला होता, त्याच्या डोक्याला मार लागला होता, तो मोठमोठ्याने ओरडत होता आणि मग त्याला तुम्ही म्हणलं की ये गप्पा वगैरे मारत जाऊ, आपण असं करू. तर आजचे चैत्राम भाऊ आणि तेव्हाचे हा काय फरक जाणवतो तुम्हाला? तेव्हाही ते अबोल होते, आताही ते अबोल आहेत. म्हणजे मला आठवतं की त्यांना असंच ठिकठिकाणी जेव्हा ते काम नावारूपाला यायला लागलं, पुरस्कार मिळायला लागले, तेव्हा लोक ठिकठिकाणी अनुभव सांगण्यासाठी, भाषण करण्यासाठी बोलवायचे. तर आम्हाला असं वाटायचं की किमान त्या गावाने जे काम केलेलं आहे ते तरी सगळं त्यांनी सांगावं. तर ते 2 मिनिटात 5 मिनिटात खाली बसायचे. मग आम्ही असं करायचो की एक कागदवर मुद्दे लिहून द्यायचो. तर तो कागद त्यांच्या खिशातच राहायचा. म्हणजे त्यांना जे वाटेल असं ते अत्यंत अबोल, संकोची आणि कायम स्वतः मागे राहणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. आजही ते व्यक्तिमत्व तसंच आहेत. ते मला धाकट्या भावासारखे आहेत. आमचं कुटुंब वेगळं आहे असं मला वाटत नाही. आम्ही दोघंही एकाच कुटुंबातले आहोत असं मला वाटतं. आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत आमचं हे नातं असंच राहावं असं वाटतं. मला काय ज्यावेळेस तुम्ही प्रचारक म्हणून तिथं काम सुरू केलं, तर तुम्हाला काही सुरुवातीला अडचणी आल्या तिथे किंवा कसं काम एकूण
उभं करावं लागलं. येतच असतात. म्हणजे तिथे 4 प्रकारच्या भाषा बोलल्या जात होत्या आणि त्यातली एकही भाषा मला यायची नाही. बरं. त्या भागातली अहिराणी जी आपण बहिणाबाई चौधरींमुळे माहिती आहे आपल्या सगळ्यांना, मन वढाया वढाया सगळ्यांना कविता माहिती असेल, ती अहिराणी भाषा. दुसरी कोकणी जनजातीची कोकणी भाषा, हं. मावची नावाच्या जनजातीची मावची भाषा आणि पलीकडे जो डांग जिल्हा होता त्या डांगमध्ये डांगी नावाची भाषा, जी की थोडीशी कोकणी भाषेपेक्षा वेगळी होती. अशा 4 भाषा. त्यातली मावची भाषा खरोखरच शिकायला खूप कठीण आहे. म्हणजे ती शिकायला 3 वर्ष लागली. पण 3 वर्षानंतर ती चांगली बोलता यायला लागली. इतकी चांगली बोलता यायला लागली की मला एक प्रसंग सांगायचा मोह आवरत नाही. एक मावशीबाई तिच्या लहान बाळाला घेऊन दवाखान्यात आलेली आणि ते जसं कुठलंही लहान बाळ दवाखान्यात जायला घाबरेल तसं ते बाळ घाबरायचं आणि आई मला काही झालेलं नाही, चल ना घरी, चांगला आहे मी. असं जसं एखादं बाळ मी आता चांगला आहे, कशाला दवाखान्यात आणते, तसं त्याचं चाललं होतं. तर शेवटी ती बाई त्याला म्हणाली, "अरे तू का घाबरतो? हा डॉक्टर आहे ना, हा मावचीच डॉक्टर आहे. तू आता पहा, तू जवळ आलास ना की तो तुझ्याशी आपल्या भाषेत बोलेल." हे ऐकल्यानंतर ते मूल शांत झालं आणि ते ते जेव्हा आलं मूल, तेव्हा मी जसं बाकी मावची पेशंटशी मावशीत बोलायचो तसं त्याच्याशी मावशीत बोललो. त्याची चेष्टा केली आणि नंतर ते हसत-हसत गेलं औषध घेऊन. माझ्या दृष्टीने मला मिळालेला आयुष्यातला हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, की एका मावची आईला असं वाटलं, की "अरे हा आपला डॉक्टर आहे. आता तू पहा तो तुझ्याशी आपल्या भाषेत बोलेल आणि तुला बिलकुल इंजेक्शन देणार नाही, तुला गोड औषध देईल." माझ्या दृष्टीने याच्यापेक्षा मोठं पारितोषिक काही असू नाही शकत. तर अशा अडचणी येतात. त्या भागामध्ये खूप अनक्वालिफाईड ज्याला क्वॅक्स म्हणतात असे डॉक्टर्स असतात. त्यांना जेव्हा असं वाटतं, की अरे ह्यांच्यामुळे आपल्या स्थानाला धोका निर्माण झालेला आहे, ते काही लोकांना दारू पिऊन गोंधळ घालायला पाठवतात आणि जो गोंधळ घालत असतो त्यालाही काही माहीत नसतं बिचाऱ्याला. हो. त्याला कोणीतरी दारू पाजून तिथे जाऊन आरडाओरडा कर एवढंच सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्याशी भांडून पण काही फार उपयोग नसतो. पण असे प्रसंग येतात. पण एकदा तुम्ही तिथे टिकलात, की तुम्ही ते काम एन्जॉय करायला शिकता. त्यातनं तुम्हाला आनंद मिळतो. तर मी तर म्हणेन, की माझ्या आयुष्यातली ती 8-8.5 वर्ष ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली वर्ष होती. गोल्डन इयर्स होती असं मी म्हणेन. वाह! वाह! हां. सर ह्यावर्षी कुठलं असं स्पेसिफिक चॅलेंज किंवा गोल आहे का ज्यावर तुम्ही जास्त फोकस करायचा विचार करताय? आणि आम्ही आपलं ते काम जे चाललं आहे हे 5 बिंदूंवर आहे आणि ह्या 5 बिंदूंमध्ये सगळं काही सामावलेलं आहे. जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. आपण असा विचार करतो की हे सातत्याने कसं आपल्याला पुढे नेता येईल, म्हणजे याची व्याप्ती कशी वाढेल. आता आपण 44 गावांमध्ये केलं, कल्याण आश्रम याच्या माध्यमातून काम सुरूच आहे, ते वाढतं आहे. पण विकास म्हटला की आपण किती उंच जायचं हा पण एक प्रश्न आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या 10-12 वर्षामध्ये विकासाचा एक मध्यबिंदू म्हणजे आलेखच्या वरच्या कोपऱ्याला आपण गेलो की ते संपतं, मग खाली यायला लागतं. खाली आल्यानंतर ते कोलमडणार सगळं. त्यामुळे एक सेंटर बिंदू शोधला. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या एका एकरामध्ये 30 क्विंटल तांदूळ तयार होतो, धान. तर आम्ही 50ची अपेक्षा करतो. ती अपेक्षा केली तर जमीन खराब होईल आणि पुढच्या पिढीला त्याचं नुकसान होईल. बरोबर. 30पेक्षा आम्ही 10वर आलो तर आमचं घर चालणार नाही. त्यामुळे 30वर थांबण्यासाठी काय करता येईल, त्यामुळे आम्ही वनवासी कल्याण संघ आणि आपल्यासारख्या सगळ्या तरुणांची मदत घेऊन येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये आपल्याला तो सेंटर पॉईंट निश्चित करता आला तर मला वाटतं खूप चांगलं होईल. आणि हे जे बिंदू आहेत जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन, याला जवळपास पूर्ण जगाला याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला हे व्यापक पद्धतीने कसं पुढे नेता येईल, मला वाटतं की हा एक प्रश्न, त्याला आपण चॅलेंज न म्हणता आपण याचा प्रसार कसं जास्त करू शकतो. त्यामुळे संघाची जी पद्धत आहे की प्रवास केला तर संपर्क आणि संपर्क केला तर संघटन, त्यामुळे हा विषय घेऊन आपल्याला वेगवेगळ्या माध्यमात, प्रसारमाध्यम असतील, व्यक्तिगत संपर्क असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून याला सातत्य ठेवून कसं नेता येईल. त्यामुळे तिथं जोच काम चाललं आहे हे 5च बिंदू आहेत, पण यात सातत्य ठेवलं आपण आणि ह्या 5 बिंदूंमध्ये खूप काही सामावलेलं असं मला वाटतं. थँक्यू सर. सर माझा प्रश्न असा आहे की बारीपाड्यामधले ट्रायबल कम्युनिटीज हे जमीन आणि जंगलशी कसे कनेक्टेड आहेत? एकतर खूप आमचं गाव जे ना त्याचं राजस्व जमीन आहेत गावाला आधीपासनं, पण ती विस्कळीत होती, शेती विस्कळीत होती. म्हणजे मी सुरुवातीला बोललो की ते व्यसनाचं प्रमाण खूप होतं, पाणी नव्हतं, शेजारचं जंगल कापलं चाललं होतं. लक्षात कल्याण आश्रमाने आणून दिलं की जंगल संपलं तर आपलं अस्तित्व संपेल.
म्हणजे जंगल आपण सांभाळू शकतो का सातत्याने. आणि ते जंगल सांभाळण्यासाठी गाव संघटित झालं. म्हणजे पहिले आम्ही एक समिती केली, वनवासी कल्याण वाहिनी या नावाने 60 लोकांचा ग्रुप केला आणि त्यांच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला की अरे आपलं जंगल जर राहिलं तर आपण संपू. इथलं जंगल संपलं की माती जाईल, माती संपली की पाणी जाईल, हे चक्र असंच गेलं तर आपलं सगळं संपणार आहे, हे लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्न केला. मग ह्या 60 लोकांना एकत्र आणण्यासाठी आपण दरमहा 10 रुपये कलेक्शन केलं. त्या 10 रुपये कलेक्शनमध्ये पण थोडा विरोध झाला. काही लोकांचं म्हणणं की चैत्रामला नोकरीची गरज असेल, पैसा जमा करायला निघून जाईल. मग आम्ही त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी पैसा व्यक्तीकडे आणि फक्त रजिस्टर माझ्याकडे की आपण रोजचं लिहायचं. त्यातनं आम्ही एक 10-12 लोक शोधलीत आणि त्याची एक समिती, ज्याला आपण ग्राम समिती म्हणतो, ती समिती एकदा गावात झाली की गावाच्या सगळ्या समस्यावर विचार करते. मग त्या समितीने ठरवलं की आपलं वन आधी वन सांभाळायचं, मग त्याला जोडून हे सगळं सूत्र आहेत. त्यामुळे हे सूत्र आहे जंगल, जल, जमीन. जंगल असेल तर जल आणि जमीन याचा उपयोग होतो. आणि आम्ही वन संवर्धित करता करता थोडी शेती विकसित करायचा प्रयत्न केला की स्वतःच्या शेतीमध्ये आपण काय करू शकतो पाणी मिळाल्यामुळे. मग वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून जनसेवा फाउंडेशन तिकडं पोचलं. डॉक्टर दप्तरदार म्हणून सिनियर व्यक्ती आहेत, दापोली राहुरीमधनं रिटायर झालेले प्राध्यापक आहेत, यांनी जनसेवा फाउंडेशनची स्थापना केली आणि शेतीमधले वेगळे प्रयोग करायला लागलेत. आणि त्याच्यामधनं तिथला जो आदिवासी माणूस होता त्याच्याकडे ज्या शेतीमधले नवीन तंत्र आहे ते जनसेवा फाउंडेशनने दिलं. अशा वेगवेगळ्या संस्था संघटनांना बरोबर घेऊन आपण तिथं हे सगळं जंगल, जल, जमीन हे सूत्र आहे आणि हे सांभाळलं तर कदाचित भविष्यामध्ये आपल्याला जंगल, जल, जमीन ही खूप मोठी समस्या येणार आहे. त्यामुळे या सांभाळण्यासाठी आपण याला असं म्हणू की ही आम्ही तर असं म्हणतो की ते आमचं गावाचं बँक बॅलन्स आहे. कारण टीसने त्याची किंमत काढली, जवळपास 3,000 कोटीपर्यंत त्यांचं म्हणणं आहे. आपण असं म्हणतो की त्याच्यात ऑक्सिजन ॲड करता येईल का, फळं आहेत त्याच्यामध्ये किंवा वेगवेगळे आपल्याला मित्र कीटक आहेत, आम्ही कीड व्यवस्थापनाचं, अशा खूप गोष्टी आहेत की ज्या करायच्या आहेत किंवा आपण करतो आहे सातत्याने. त्यामुळे जंगल आणि माणूस, जमीन हे सूत्र चांगलं जोडले आहेत. थँक्यू सर. हॅलो सर, मी कृषी. माझा प्रश्न असा होता की हा जो तुमचा उपक्रम होता, ज्याने तुम्ही हे सगळं केलं, त्याच्याने आदिवासी ह्यांच्या गरिबीवर काही परिणाम झाला आहे का? आपण वन संवर्धनपासून सुरुवात केली. शेतीला पाणी नव्हतं त्यामुळे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू तिथलं शेती विकसित करायला प्रयत्न केला. ॲव्हरेज सरासरी 5 एकर जमिनी प्रत्येक कुटुंबाकडे. तिथली शेती म्हणजे पैशांसाठी नव्हे, कॅश क्रॉप नाही, पण आपल्या स्वतःच्या घरासाठी आपण काय करू शकतो, तर याच्यामध्ये सगळं ते गणित बसवलं. 2014ला UNDPचा एक ग्रुप आला होता बारीपाड्यात, वेगवेगळ्या देशातले पण त्याच्यात होते आणि त्यांनी पण असाच प्रयत्न केला की तुम्ही आदिवासी लोक काम करतायत आणि म्हणतात की आमच्या गरजा पूर्ण होतात, तिथं सगळ्या झोपड्या आहेत, नेमकं काय नाही. तर गावातले लोक बोलतात, आता चांगलं माहिती द्यायला लागलं. ते म्हणे साहेब आमच्या घरी चला, तुम्ही एक रजिस्टर काढा आणि लिहा आमच्यापाशी काय काय. स्वतःची बैलजोडी की जी आम्हाला एनर्जी म्हणतो आम्ही, आम्हाला ट्रॅक्टर चालवायची गरज पडत नाही, कारण ट्रॅक्टर आला की मग आणखी खर्च वाढतो, त्यामुळे कमी खर्चावरची सगळी शेती. तर बैलजोडी एक स्वतःकडे 2 गायी आहेत, स्वतःकडे ॲव्हरेज सरासरी 5 एकर जमीन आहे आणि आमच्या घरामध्ये वर्षभर पुरेल एवढं धान्य आहे. ते म्हणले की तुमच्याकडे खेळतं भांडवल काय आहे, तर एक व्यक्ती सहज बोलला की ही जी देशी मुर्गी आमचं ATM आहे. तर कसं ATM म्हणे, तर काय नाही, बाजाराला पकडलं, कधी दिवसाला पकडलं की पैसे मिळतात आम्हाला 400-500 रुपये. मग किती असतील तर तुम्हीच मोजा. त्याने 1 तास गावात फेरी मारली, जवळपास 4,000 कोंबड्या त्यांना दिसल्या. मोजणं बंद केलं त्यांनी. मग 4,000 गुणिले 500 म्हणजे सरासरी 10-12 लाख रुपये तर रस्त्यावर फिरतायत. आदिवासी माणसाला आपण गरीब म्हणायचं की तो परिपूर्ण आहे, आपल्या अँगल आपण बदलला पाहिजे. तर त्यांनी आम्हाला जयविविधता हा पुरस्कार हसत हसत बहाल केला. त्यामुळे म्हणजे विकास हा एक वेगळी व्याख्या आहे ना. आपण शहरातला व्यक्ती म्हटला की त्याला पक्का घर पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, रस्ता पाहिजे, प्रत्येक रूममध्ये कलर TV पाहिजे, हे पण आवश्यक आहे. पण गावातला माणूस काय विचार करतो, माझ्याकडे स्वतःची जमीन आहे का, स्वतःकडे बैलजोडी आहे का, माझ्याकडे बकऱ्या किती आहेत, कोंबड्या किती आहेत, जमीन असेल तर उपजाऊ आहे. त्यामुळे आम्ही त्याला प्राधान्य देतो. त्यामुळे मला असं वाटतं की विकासाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. तर आम्ही असं म्हणतो की आम्हाला वर्षभर पुरेल एवढं धान्य जर उपलब्ध असेल तर आमच्या खूप गरजा पूर्ण होतात. आमच्याकडे मोहाचे झाड आहेत की जे मगाशी उत्तर केलं, ते फुलं वेचणं, मार्केटला विकणं, त्यातनं आमचा किराणा होतो. आमच्या गरजा खूप कमी आहेत. गरजा कमी असल्यामुळे म्हणजे मी स्वतः घरी असलो की माझा 8 दिवस तरी खर्च शून्य आहे, कारण सगळ्या गोष्टी घरात आहेत ना. शहरामध्ये न्यूजपेपर पहाटेपासून खर्च सुरू होतो, न्यूजपेपर, दूध, काय काय सगळं येतं. तर आपण जर वेगळ्या अँगलने बघितलं तर आदिवासी माणूस मला असं वाटतं की तो परिपूर्ण आहे,
फक्त त्याला आपण गरीब 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 म्हणून त्याच्या डोक्यावर सगळं हातोडं मारून त्याला खाली वाकवलं आहे. पण त्याच्यापाशी जे आहे ना ते शाश्वत विकासाची एक चांगली दिशा होऊ शकते. तर आम्ही म्हणतो की आम्हाला काही गोष्टींची आवश्यकता आहे. आरोग्यामध्ये काही असेल, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ते पण योग्य आहे. पण त्याबरोबर आमची शेती सोडून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी करता येईल का? असं ही स्थानिक संसाधनं जे आहेत ना याला टार्गेट करून आपण म्हणते की शाश्वत विकास चालवायचा असेल तर ह्या 5 गोष्टी बरोबर धरून त्याला हे सगळे उपबिंदू जोडून आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो का? तर मला वाटतं हे लाईव्ह बारीपाड्यात आपण दाखवू शकतो. थँक्यू सर. नमस्कार सर, माझं नाव मेधावी. सर, आपण नेहमी म्हणतो की वर्किंग क्लासमध्ये इकॉनॉमिकल डिफरन्सेस असणं योग्य आहे, ते प्रॅक्टिकॅलिटी आहे. पण यूथमध्ये कधीच इकॉनॉमिकल डिफरन्सेस नाही आले पाहिजे. तर आपण जे म्हणतो लोअर मिडल क्लास, आता आदिवासी समाज किंवा हायर एंडचे मिडल क्लास जे यूथ आहे, ते एकत्र येऊन आपण त्यासाठी काय करू शकतो जे होत नाही आहे, यूथ एकत्र येण्यासाठी. कारण की जसं मी आत्ता पण बोललं, इकॉनॉमिकल कॅटेगरीज ह्या वर्किंग क्लासमध्ये आल्या पाहिजे, यूथमध्ये नाही आल्या पाहिजे. त्याच्यामुळे बरीच आपली प्रोग्रेस थांबतीये का कुठंतरी. मला असं वाटतं की आम्ही हा सगळा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आमच्याकडे 5 डिसेंबर 2017मध्ये परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत आले होते आणि त्यांनी ते सगळं बघितलं आणि त्यांनी असं म्हटलं की पर्यावरणावर आधारित जीवनशैली किंवा कसं जगावं हे मी जिथं कुठं माझा प्रवास होईल हा विषय मांडेल. पण हे काम सगळीकडे गेलं पाहिजे, युवकांचं त्याच्यात योगदान आलं पाहिजे, युवकांचा आर्थिक स्तर पण उंचावला पाहिजे. आम्ही त्या दिवसापासून 2 क्लस्टर केलेत, एक 10 गावांचा आणि एक 15 गावांचा. हे 25 गावं मिळून आम्ही त्रैमासिक बैठक घेतो. त्याच्यामध्ये युवकांना जास्तीत जास्त आम्ही सहभागी केलं आहे आणि दर 3 महिन्यांनी त्यांनी येताना गावाचा अभ्यास करून येणं. म्हणजे आपल्या वनाचं क्षेत्र किती आहे, आपल्याकडे गोधन किती आहे, आपल्याकडे कुठल्या शेतीमध्ये प्रयोग केला तर आपल्याला थोडं इन्कम मिळू शकेल, असा विषय त्याला जोडायचा प्रयत्न केला आणि त्याला बऱ्यापैकी 44 गावांचा समूह आहे. त्याच्यात आपण मग शेतकरी उत्पादन कंपनी, त्याला युवकांना रोजगार निर्मितीपासनं म्हणजे आपल्या जंगलामध्ये वनऔषधी खूप आहेत. पण आम्ही काय केलं की आम्ही आत्ता सगळा युवक वर्ग हा शेतीला जोडलेला आहे. मग पुढे जाऊन ज्याला रोजगार करावा असं वाटेल अशा 10-12 तरुणांचं ग्रुप करून आपण त्यांना ते वनऔषधी डायरेक्ट न विकता त्याला प्रोसेस करून मार्केटला नेऊ शकतो का? त्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन होईल आणि लोकांना चांगला पैसा पण मिळेल. मला असं वाटतं की ह्या दिशेने वाटचाल करायचा प्रयत्न केला. मी प्रश्नाला किती उत्तर योग्य देऊ शकलो माहीत नाही, डॉक्टरजी बोलू शकतील त्याविषयी. सर, नमस्कार, मी समृद्धी. माझा असा प्रश्न आहे की आता आम्ही महिला कॉलेजमध्ये शिकतोय आणि तर आता आमच्या घरात पण कधी कधी अशी परिस्थिती असतेच ना की जास्त डिसिजन्स जे असतात ते पुरुष घेतात घरातले. पण मला असं विचारायचं की ह्या उपक्रमात महिला म्हणजे आदिवासी महिला ज्या आहेत त्यांनी कसा ह्याच्यात सहभाग घेतलाय? मी 92मध्ये पहिला एक बचत गट बनवला, शबरी महिला बचत गट. वनवासी कल्याणाश्रमचं धुळे केंद्रावर देशपांडे काका आणि काकू होते. त्यांचा प्रवास झाला आणि त्या प्रवासामधनं हा गट पुढे आला. आम्ही महिलांचा ह्या कामामध्ये कसा सहभाग असतो असं म्हटलं तर आदिवासी भागामध्ये हा प्रश्न नाही, समानता आहे, महिला पुरुष समानता निर्णय घेण्यामध्ये पण आणि सगळ्या गोष्टींमध्ये महिला कदाचित पुरुषांपेक्षा पुढे असेल असं मला वाटतं. वनभाजी स्पर्धेमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. बारीपाड्यामध्ये बचत गटाचा उपयोग आपण काय केला, बचत गटाने बँकेचं लोन आज पण घेतलेलं नाही. 15 बचत गट चालतात. त्या बचत गटाच्या माध्यमातून आरोग्याच्या गोष्टी आपल्याला कशा पुढे येतात. म्हणजे आम्हाला सुरुवातीपासून डॉक्टर संपर्कात असल्यामुळे आपण पिण्याच्या पाण्यामध्ये जीवन ड्रॉपचा वापर करू शकतो का? मग ते एकदा सुरू केले की त्या भगिनी स्वतःहून मेडिकलवरून आणतील, कोणाकडनं तर म्हणजे याच्यात पुढाकार आहे. मच्छरदानीचा वापर करणं किंबहुना कुटुंब नियोजन हा तिथला जो विषय होता याच्यामध्ये पुरुष नसबंदी जवळपास 60% जास्त त्या काळात, म्हणजे एक 20 वर्षापूर्वीचा विषय. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये महिला बरोबर आहेत. आमच्या गावात एक 5 कुटुंब आहेत की ते रोज दारू पिणार आहेत. महिला पुरुष बरोबरीने पितात, संध्याकाळी भांडण करतात, सकाळी शेतात जातात. पण त्यांनी आपल्या मुलांना शाळेचं शिकवणं बंद केलं का? तर नाही, सुरू आहे. त्यांनी स्वतःची जमीन गहाण ठेवली किंवा शेती करत नाही असं आहे का? तर नाही. त्यांनी स्वतःच्या कोंबड्या आणि बकऱ्या एकदम विकल्या तर बिलकुल नाही. हे सगळं सांभाळून ते पित आहेत. कदाचित तिथली शारीरिक कष्ट असल्यामुळे त्यांना ते आवश्यक आहे असं पण होऊ शकतं. पण त्या व्यसनामुळे त्यांनी घर बंद पडलं असं पण नाही.
आणि त्यांचं कुठल्या प्रकारचं भांडण नाही. त्याची आम्ही दुसरी बाजू चेक केली तर लक्षात आलं की मोहाचे झाड स्वतःच्या शेतामध्ये आहेत. फुलं वेचायचे, बनवायची प्रक्रिया पण स्वतःची आहे, त्यामुळे कुठलाच खर्च नाही आणि प्यायला पण ती शुद्ध, म्हणजे कुठलाही त्याच्यात मिक्सिंग नाही. मग आम्ही त्याला काय करतो की हे व्यसनाचं प्रमाण आहे, पण शहरात नाही का व्यसन, शहरात कॅबिनमध्ये बसून पण दिवसाला 10 कप चहा मागवला जातो, कदाचित ते पण व्यसन असेल, पण तरी पण व्यसनाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी काय करतात तरुणांमध्ये ते काम चाललं आहे. तर महिलांचं योगदान जो आहे आदिवासी क्षेत्रामध्ये तो बरोबरीचा आहे. निर्णयामध्ये पण बरोबर आहे, शेतामध्ये कामाला बरोबर आहेत, बाजाराला बरोबर जाणार, किंबहुना महिलेला जास्त अधिकार आहेत असं मला वाटतं. थँक्यू सर. सर आता आपण महिलांबद्दल बोलतोच आहे, तर तुमच्याबद्दल जेव्हा आम्ही अभ्यास केला तर आम्हाला त्यातून कळालं की महिलांच्या बाबतीत खूप साऱ्या योजना आहेत तिथे बारीपाड्यामध्ये, तर त्याच्याबद्दल थोडी आम्हाला अजून माहिती द्या ना. आम्ही योजना जास्त घेतलेल्या नाहीत, पण आपण वनभाजी महोत्सव जो आहे बारीपाड्यामध्ये जे वेगवेगळ्या एक 12-13 देशातले लोक येऊन गेलेत, तर त्यातनं डॉक्टर शैलेश शुक्ल ते फाटक सरांच्या मार्फतच पोचलेत की तो व्यक्ती कसा असेल, विदेशात नाही तो हे गाव खराब करणारे ना, या सगळ्या चाचपण्या करून ते बारीपाड्यात पोचलेत. तर वनभाजी स्पर्धा हा विषय सुरू केला. तर वनभाजी स्पर्धेमध्ये लक्षात आलं की तिथल्या स्थानिक महिलांकडे परंपरागत ज्ञान खूप आहे, पण तो लिखित स्वरूपात नाही, त्याला आपण संग्रहित करू शकतो का, म्हणून 2003मध्ये वनभाजी महोत्सव सुरू झाला आणि महिलांनी जंगलातून त्या भाज्या शोधायच्या, आणायच्या, पण याला कुठली योजना जोडलेली नव्हती. पण गेल्या 2 वर्षापासनं इको ट्रायबल टुरिझम जे महाराष्ट्र शासनाने ते आपोआप येऊन जोडले. म्हणजे मला वाटतं त्या महिलांच्या ह्या कार्यक्रमामध्ये एवढी ताकद आहे की सरकारला खेचून आणलं आहे. आमच्याकडे वनभाजी स्पर्धा TV चॅनलवर बघितली, त्यावेळेस आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्राचे पिचर साहेब होते. त्यांनी गावात येऊन असं म्हटलं की मी वनभाजी स्पर्धा चॅनलवर बघितले आणि मी बारीपाड्यात पोचलो, आणि त्यांनी काय काय योजना बारीपाड्याला द्यायचं ते लगेच सुरू केलं की मी काय काय करू शकतो. मग एक हॉल बांधून दिला, बसण्यासाठी काही खोल्या केल्यात. म्हणजे मला वाटतं असं की आम्ही योजनांच्या मागे केलो नाही, पण योजना आपोआप त्याला मिळत गेल्या. जसं आता वनधन विकास केंद्राचा जो विषय मोह फुलांचा, ही योजना पण आम्ही जास्त आग्रह न करता ॲप्लिकेशन केलं पण ते मिळालं. आता आम्ही महिलांच्या माध्यमातून एका गटाला भगरेचं मशीन आम्ही बुक केलं आणि ते पोचलेत बारीपाड्यात. म्हणजे आम्ही काय करणार की कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती, त्याच्यामध्ये मिलेट्स हा विषय सरकारने जी घोषणा केली ते प्रत्यक्ष आपण करू शकतो का, त्याला हा एक विषय जोडला आहे. पण आता लाडकी बहीण योजना महिलांना मिळते, त्या योजना तर मिळतात, पण आपण सामूहिकरित्या योजनांना थोडं बाजूला ठेवून काम करतो, पण काही योजना घेतल्याशिवाय पण ते परिपूर्ण होणार नाही, ते घेत आहोत आपण. सर, माझं नाव अनुष्का आहे. आम्ही मीडिया स्टुडंट्स आहोत, तर तुमच्यावरती एखादी बायोपिक वगैरे होऊ शकते. नाव काय असेल? मला असं वाटतं की आवडेल का? बारीपाड्यातलं काम जे आहे हे टीमवर्क आहे, सांघिक काम आहे, एका व्यक्तीने केलेलं काम. मी इथे येऊन बोलतोय, पण माझ्या पाठीमागे शेकडो कार्यकर्ते काम करत आहेत. म्हणजे याच्यामध्ये जसं जनसेवा फाउंडेशन आहे, तसं डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची टीम आहे, सावित्रीबाई सापू म्हणून एक युनिट आहे त्यांचं योगदान आहे, योजकचं योगदान आहे, अशा खूप संख्येने ते काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्य पात्र देणार कोणाला, कारण त्याचे शेकडो लोक काम करतात आणि टीमवर्क येते, आणि टीमवर्कच येते, त्याला वेगळ्या अँगलने आपण कसं बघावं. आणि हा विषय चांगला असेल, मला वाटतं की ते सिनेमा बनवणं हा विषय वेगळा असेल, पण आपल्यासारख्या तरुणांनी याचा प्रसार जर चांगल्या पद्धतीने केला तर देशभरामध्ये आपण हे चांगलं एक मिशन मोडमध्ये काम करू शकतो का. आणि याला सातत्य पण ठेवायला, वेळ पण द्यायला लागतं. पर्यावरणामध्ये बदल बघायचा असतील तर किमान 10 वर्ष वेळ दिला पाहिजे. मला असं वाटतं की ह्या लिखित रूपात किंवा वेगळ्या पद्धतीने मीडियामध्ये हा विषय चांगल्या पद्धतीने चांगलं काम आहे, याला कसं आपण पुढे नेऊ शकतो, हा एक चांगला प्रयत्न होऊ शकेल. पार्टनरशिप फॉर गोल्स हा जो विषय आहे ना, एक गोल आहे, तर तो त्यांनी आता त्यांच्या बोलताना त्यांच्या बोलण्यात आलेला आहे. सामूहिक प्रयत्न आहे तो सगळा. प्रयत्न उभं राहिलेलं काम. सरांनी जसं मगाशी सांगितलं ना की तुम्ही म्हटलं की तुम्हाला जो पुरस्कार मिळाला तो माझा नाही, तो सगळ्यांचा आहे, पण असा एखादा प्रसंग किंवा अशा एखादी घटना की ज्याच्यावर तुम्हाला असे सॅटिस्फॅक्शन किंवा आपण हे जे म्हणतो की तुम्हाला पुरस्कार मिळाल्याची भावना, जसं डॉक्टर म्हणाले, जसं एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला. तसे खूप चांगले प्रसंग आहेत. म्हणजे आम्ही असं म्हणूया की आमच्याकडे वनवासी कल्याणाश्रम गावात पोचलं, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट गावासाठी, कारण कल्याणाश्रम आलं नसतं तर गाव इथपर्यंत पोचलंच नव्हतं.
आणि सगळ्यात खूप राजकीय पुढारी येत गेलेत, पण त्यातनं परमपूजनीय सरसंघचालक येऊन गेलेत. आता कोणी यावं अशी अपेक्षा पण, कारण हे सगळा विषय जो आहे ना, तर ह्याच्यातनं ते खूप आनंदाच्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की मला थोडं आनंदाची गोष्ट म्हणजे मी गेल्या वर्षी 22 जानेवारीला राम मंदिराच्या त्या उद्घाटनात प्रमुख अतिथींच्या यादीमध्ये गेलो आणि तिथनं 1 वर्ष 3 दिवसात पद्मश्री घोषित झाला. तर हे गावाचंही भाग्य आणि आमच्यासारख्या माणसाला काम करण्यासाठी जी प्रेरणा आहे ती त्यातनं मिळत असते. पण तरी मी असंच म्हणेल रिपीट की हे व्यक्तिगत नाही, हा सामूहिकच प्रोग्राम आहे आणि सामूहिकच ते स्वीकारलं पाहिजे. ते काय वेगळं बोलायची गरज नाही. पण सातत्य ठेवणं आणि पुढे हे काम नेण्यासाठीचे असे पुरस्कार कदाचित मला असं वाटतं की पद्मश्रीमध्ये कमी वयाचे किती लोक असतील माहीत नाही. पण मला पद्मश्री हा शब्द घेऊन देशभरामध्ये काम करण्यासाठी किंवा आपण जे काम करतो आहे त्याचा प्रसार करण्यासाठी एक चांगली संधी आहे आणि ती मी करत राहील. मोदींची तुमची भेट झाली का? 2 वेळा भेट झाली. 2018मध्ये मला टेस्ट दिला होता. ते गोपनीय होतं, मला माहीत नव्हतं. मुंबईत एक कार्यक्रम झाला होता. यूथ फॉर डेव्हलपमेंट असं एक ग्रुप आहे पुण्यातला, त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचं अँबॅसेडर होते अक्षय कुमार. त्यांनी एक 50 लोकांना तिथं बोलवलं होतं त्या कार्यक्रमासाठी आणि 5-6 लोकांना बोलायला संधी होती. तर त्यांनी एक 4 जणांची मुलाखत घेतली आणि मला पीस दिलं, मला बोलायला संधी दिली. ते ऐकल्यानंतर त्या टीमला असं वाटलं की आपण हा कार्यक्रम केंद्रस्थानी घेऊ शकतो का, आणि मग मोदीजींची वेळ घेऊन त्यांनी तो वनविज्ञान भवनमध्ये तो कार्यक्रम घेतला. आधी चौकशी झाली असेल मला माहीत नाही, पण त्या कार्यक्रमात मला बोलवलं की चैत्राम पवारने स्टेजवर यायचं आहे. मी जरा दचकलो की असं कसं काय, पण ते सुरक्षा यंत्रणेतनं जाणं कठीण होतं, मला जाऊ देत नव्हते ते. मग कुणीतरी एक आला आणि मला घेऊन गेला. ते वेटिंग रूममध्ये बसवलं, ती क्लिप आहे यूट्यूबला. तर ते जे हे आहेत ना, काय म्हणतात त्याला, सूत्रसंचालनवाले, ते जरा वेगळ्या नजरेने बघायला लागलेत की कोण येऊन बसला काय, कारण मला दुसऱ्याने बसवलं तिथं. पण त्याने ते लॅपटॉपला बघितलं सगळ्यांना, मला वाटलं की बसा. तर ते माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. त्यावेळेस पण मी कल्याणाश्रमाचा परिचय दिला, तर ते म्हणले की नंतर आपण बोलूया. मग नंतर अर्धा तास त्या विषयावर चर्चा झाली आम्ही गेल्यानंतर. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा भेट झाली आणि दुसरी भेट आता पद्मश्रीच्या वेळेस. बरं, जसं तुम्ही मोहनजी भागवतांनाही भेटलात आणि मोदीजींनाही भेटलात. ही माणसं जी अगदी उच्च स्तरावरती असतात, जनसामान्यांना किंवा आमच्यासारख्यांना कधी फार त्यांना भेटण्याचं योग येत नाही, पण तुम्ही त्यांना भेटलात तर ते त्यांचे स्वभाव किंवा ते त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीनं इंटरॅक्ट झाले तुमच्यासोबत, तर हे एकदा आम्हाला जरा थोडंसं कळलं तर बरं होईल. नाही, परमपूजनीय सरसंघचालकांच्यात मला एक 5-6 वेळा भेटी झाल्या असतील. त्या दिवशीचा सांगतो मी, पद्मश्री घ्यायला आम्ही गेलो, तिथं दोघांनाच अलाउड होतं, तिघांना. तर आम्ही दोघं पती-पत्नी गेलो होतो आणि आम्ही कल्याणाश्रमाला विनंती केली की केंद्राचा कोणतरी अधिकारी आमच्यासोबत द्यावा, कारण हे सगळं आम्ही तिथपर्यंत पोहोचतो त्यामुळे. तर त्यांनी सुरेशराव कुलकर्णी म्हणून त्यांना आम्हाला जोडून दिलं. योगायोग आम्ही 27 तारखेला बारीपाड्यातनं 31 महिला पुरुषांना घेऊन गेलो आणि त्यांची सगळी तिथली व्यवस्था तिथल्या कल्याणाश्रमाने केली. सगळ्यांना तिथं प्रवेश नव्हता. तर त्या सगळ्यांना आम्हाला गेल्या वर्षी जो पुरस्कार मिळाला, वनभूषण पुरस्कार, त्यात 20 लाखाची रक्कम होती. तर आम्ही साधारणतः अयोध्या दर्शन आणि ह्या पुरस्कारासाठी एक 7 लाख रुपये त्यातनं खर्च केले. सगळ्यांना तिकडनं एअर प्रवास घडून आणला. पहिल्या दिवशी आम्हाला योगायोग वनवासी कल्याणाश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्रजी ते भेटलेत, अतुलजी, आणि त्यांच्यासोबत आमचा एक कार्यक्रम झाला. त्यानंतर आम्ही त्या निवासस्थानी पोचताना संघाच्या कार्यालयात गेलो दिल्लीतल्या, आणि योगायोग मोहनजींची पण भेट झाली. त्यांच्याशी 5 मिनटं गप्पा झाल्यात आणि गेलो. तर ह्या माणसांची कशी तुलना करायची, कारण हे एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व आहेत. यांचा संपर्क जर झाला, यांच्याशी 2 मिनटं बोलायला जरी मिळालं तर खूप एनर्जी मिळते त्यातनं आणि पुढे वाटचाल सुरू असते. म्हणजे कल्याणाश्रमाने संघाच्या टॉपच्या माणसांना भेटून आम्ही पुरस्कार घ्यायला गेलो, हा पण एक भाग्याचा क्षण होता. वा. डॉक्टर सर, तुम्हाला काही बोलायचं असेल तर किंवा काही प्रश्न तुम्हाला भाऊंना काही विचारायचं असेल. हो हो, तुम्ही काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या विषयातलं काही राहिलं असेल? त्यातलं त्यांनी जो मुद्दा सांगितला त्याचं थोडं क्लॅरिफिकेशन फक्त करतो.
आरोग्य आणि जेंडर इक्वॅलिटी या विषयामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा एक अति महत्त्वाचा विषय समजला जातो. म्हणजे आपण जर नॅशनल ॲव्हरेज पाहिलं, म्हणजे बऱ्याचदा कसं असतं पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये कुटुंबाचा आकार वाढू नये ही माझी जबाबदारी आहे असं पुरुषाला वाटत नाही. तो घरातल्या पत्नीला म्हणतो की ते तू पाहून घे, तुझं सर्जरी तू करून घे, मी काय सर्जरी करणार नाही. बरोबर. आणि या मानसिकतेमुळे पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं जे भारतातलं ॲव्हरेज आहे ते 1% आसपास आहे. हं. त्या बॅकग्राऊंडवरती त्यांनी सांगितलेली आकडेवारी बघा की या गावामध्ये पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण 60% पेक्षा जास्त आहे. हं, हं. म्हणजे माझं तर म्हणणं बरोबर असेल तर भारतातल्या कुठल्याही गावानी किंवा कुठल्याही शहरामध्ये ही आकडेवारी तुम्हाला बघायला मिळणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे एका अर्थी खऱ्या अर्थाने जमिनीवर आलेली स्त्री पुरुष इक्वॅलिटी आणि आरोग्याविषयीचं सजगता केवळ मी महिलेला सांगून थांबणार नाही, मी करेन. कारण माझ्या घरातली तिला खूप काम करावी लागतात. ती शस्त्रक्रिया कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यानंतर आरामाची गरज असते, त्याच्यापेक्षा मी ती करून घेतो. ही मानसिकता निर्माण करणं ही आपल्याला वाटते तेवढी साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे हा एक पॉईंट मला असं वाटतं की हायलाईट करण्यासारखा आहे. तसे बाकी या 16 याच्यामध्ये सविस्तर सांगायचं म्हटलं तर त्याला खूप जास्त वेळ लागेल. बरोबर. बऱ्यापैकी ढोबळमानाने हे सगळे पॉईंट्स त्याच्यात आलेले आहेत मला असं वाटतं. पण ओव्हरऑल विकासाची जी भारतीय संकल्पना असेल की ज्याच्यामध्ये निसर्गाला ओरबाडून नव्हे तर निसर्गाच्या बरोबर राहून, त्याचं संगोपन करून, त्याच्या कुशीत राहून, हं. त्याला सन्मान देऊन आपला विकास करणे ही जी भारतीय संकल्पना आहे, ती संकल्पना कुठे प्रत्यक्षात आलेली असेल आणि एवढ्या व्यापक प्रमाणावर काम करून आलेली असेल तर ते बारीपाडा गावात झालेलं आहे असं मला वाटतं. सर, जसं की आपण आता खूप चर्चा करतो या सगळ्या विषयात, पर्यावरण असेल किंवा एकूण जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे तुम्ही तुमच्या बारीपाडा असेल किंवा अन्य आजूबाजूची गावं असतील ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाच्या संदर्भात काय सुधारणा झाल्या किंवा शिक्षण देत असताना जनरली वनवासी पाड्यांमध्ये, आदिवासी भागांमध्ये शिक्षणाची सोय नाही म्हणून मग मुलं शिकत नाहीत, मग शाळेत जात नाहीत. कधी कधी शिक्षकच येत नाही कारण खूप दूर कुठंतरी असतं ते पाडा आणि मग त्याच्यामुळं सगळी व्यवस्था बारगळते. तर तुमच्याकडे काय व्यवस्था या संदर्भातली आहे? आपण बारीपाड्यातलं काम सुरू करताना किंवा सुरू केलं तर ह्या गोल कव्हर करण्यासाठी नव्हे, तर ही आपली जीवन पद्धती आपण नेहमीच जगतोय. हे गोलमध्ये बारीपाड्याला कसं बसवायचं हा एक वेगळा विषय मला वाटतं. बरोबर. आपण आपलं काम करत जाणं अशा पद्धतीने ते काम सुरू झालं. आम्ही सुरुवातीला जंगल, जल, जमीन आणि जन हा विषय जो आला, माणूस असेल तर त्याला काय काय गोष्टी घ्यायला पाहिजेत. तर आम्ही शिक्षण म्हणजे आम्ही तिथं एक प्रौढशाळा चालवायची. भोये परिवारात एक कुटुंब होतं, तर कंदील जो असतो तो कंदील नेऊन ते प्रौढशाळा आम्ही त्यावेळेस सुरू केली की कोणीतरी आपण सगळ्या गोष्टी करताना आपण सही केली पाहिजे. म्हणजे आम्ही वनवासी कल्याण वाहिनी जी स्थापन केली त्याचं एक चेक पुस्तक आणलं होतं घरी आणि कल्याणाश्रमने सुचवलं की दाते म्हणून एक मॅनेजर होते, तिथं कार्यकर्ते होते, तर त्याचं बँकेत अकाउंट उघडलं ना वनवासी कल्याण वाहिनी नावाने आणि एका व्यक्तीला आपण तो चेक दिला 500 रुपयाचा. तर त्याला घाम सुटला की कागद देऊन आम्हाला पैसे कसे मिळणार. तर मॅनेजरशी आधी बोलणं झालं होतं. ते म्हणे की ठीक आहे, तो आला की मी व्यवस्था केली. त्याने त्याला चहा दिला, पाणी दिला, गप्पा केल्यात आणि तो चेक जमा करून 500 रुपये दिलेत. तो एकदम गावात सगळ्यांना सांगत बसला की आपण ठेवलेले पैसे सुरक्षित आहेत आणि ते आपल्याला मिळतात आपण कागद घेऊन गेलो की. तर एक चांगली पद्धत, असे शिक्षणाचे वेगवेगळे पद्धत आहेत त्या आपण थोड्या रुजवायचा प्रयत्न केला. त्याला जाऊन तिथली शाळा जी होती ती अनियमित होती कारण गावात रस्ता नव्हता. रस्ता नसल्यामुळे शिक्षक वेळेवर यायचे नाहीत. 2 शिक्षकी शाळा 4थीपर्यंत. तर याला काय करता येईल, मग आम्ही एक रजिस्टर बनवलं गावाचं की शिक्षकाने ती त्या रजिस्टरवर हजेरी पटून सही करायची, मग शाळा उघडायची. तर त्यांनी आम्हाला बोलवलं 2-3 की हे कोणी सुचवलं तुम्हाला, आमचा अधिकारी तर गट शिक्षण अधिकारी असतो, तुम्ही कोण. आम्ही गावाने ठरवलं आहे, आम्हाला कल्याणाश्रमाने सपोर्ट केला की आपल्या गावातली शाळा नियमित चालली पाहिजे. तर त्यांनी विचार केला की ठीक आहे. तर एक शिक्षकाने बदली केली, तात्काळ बदली करून निघून गेला. एक होता थांबलेला, परत दुसरा आला. तर त्यांनी 3 महिन्यानंतर त्यांनी तक्रार आणली की विद्यार्थीच येत नाही, आम्ही तर रोज येतोय. मग ठरलं असं की शिक्षक आला नाही तर किती दंड ठेवायचा आणि विद्यार्थी आला नाही तर पालकाला दंड. कारण सगळ्यांना आपल्या शेतात पोरांना घेऊन जाणं
ही जी पद्धत होती ही हळूहळू बंद झाली. आता तिथली 4थीपर्यंतची शाळा आहे, नियमित आहे, चांगल्या पद्धतीने चालते. गेल्या वर्षी 193 विद्यार्थी शिकायला बाहेर होते. 4थीपर्यंत शाळा आहे, 4थीनंतर बाहेर. मग छात्रालयामध्ये, वनवासी कलाश्रमाचं कार्यालय असेल, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि ह्या विद्यार्थ्यांनी गावाशी जोडलेलं राहावं म्हणून आम्ही दिवाळीच्या सुट्टीत सगळे घरी येतात. मग त्यावेळेस वनभोजन असतो. प्रत्येक घरातनं तांदूळ एकत्र करायचा आणि वनभोजन होईपर्यंत झाडांची संख्या मोजणं, झाडांचे प्रकार मोजणं, पक्षी कुठले बघितलेत, हे सगळे त्याला आयाम जोडलेले आहेत. तर मला वाटतं की हे चांगली स्थिती आता गावामध्ये प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलाने शिकलं पाहिजे. किंबहुना याच्या पुढे जाऊन की चांगली शाळा कशी मिळेल. बरोबर. आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस हा विषय सुरू केला तर 1-2-3 पोरांना ॲडमिशनसाठी प्रवेश मिळत नव्हता ॲडमिशन. तर आम्ही त्यावेळेस नवापूर तालुका येतोय नंदुरबार जिल्ह्यातल्या 2 तरुणांना पोरांना तिथं पाठवलं आम्ही शिकायला कल्याण शास्त्रात. असे प्रयत्न करतो आणि आता लक्षात येतं की आपल्या मुलांना चांगली शाळा मिळावी म्हणून पालक खूप धडपड करतात. मला वाटतं ही चांगली दिशा, म्हणजे गावाचं हळूहळू उत्पन्न वाढत चाललं पण तो उत्पन्नाचा खर्च कुठल्या दिशेने होतो हे लक्षात घेतलं तर शिक्षणावर बऱ्यापैकी होतोय. आहारामध्ये एखादी हिरवी भाजी किंवा काहीतरी चांगलं मिळावं असा एक विषय आणि आरोग्यावर पण बऱ्यापैकी खर्च करायला. मला वाटतं हे शिक्षण या 2-3 प्रकारे आपण पुढे नेण्याचा एक प्रयत्न केला. जनरली वनवासी पाडे असतील किंवा अगदी ग्रामीण भागात सुद्धा 2 समस्या नक्की असतात. एक तर ऊर्जेची किंवा लाईट, ज्याला म्हणतो लाईट जाणं, हा जो एक प्रकार असतो तो, आणि दुसरं म्हणजे शुद्ध पिण्याचं पाणी. ह्या 2 समस्या खूप आणि त्यात शेतकरी भरडला जातो. मग त्याला रात्रपाळीनी पाणी द्यायला जावं लागतं शेतात. मग त्याला रात्री शेतात गेल्यामुळे मग साप, विंचू यांचा सामना करावा लागतो. कधी कधी अशा शेतकऱ्यांचे मृत्यू देखील होतात ज्यांना साप वगैरे चावल्यामुळे. सो आता बारीपाड्यामध्ये या सगळ्याची स्थिती कशी आहे, म्हणजे पाणी असेल किंवा एनर्जी असेल थोडक्यात. सो याच्यामध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथं जे बचत गट 15 बचत गट आहेत त्या गटांना आपण बँकेत अकाउंट आहे पण त्यांचं लोन नाही, पण यांचा उपयोग आपण आपल्या आरोग्यासाठी कसा करू शकतो. त्यामुळे आम्ही डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची म्हणजे सापूची टीम दरवर्षी वनभाजी महोत्सवला येते. वनभाजी महोत्सव आपण गेली 20 वर्ष चालवते सातत्याने. त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जो छोटे एक बाटलेस आहे जीवन ड्रॉप म्हणून, एक 25-26 रुपये काहीतरी किंमत आहे, ते हेडगेवार रुग्णालयाच्या कार्यकर्त्यांनी दरवर्षी देतात. लोकांना ती सवय झाली. त्यामुळे महिला स्वतःहून ते आणतात, हांडावर पाण्यातले 2 थेंब ओतलेत की झालं. त्यामुळे स्वच्छ पाणी हा एक विषय चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. तिथलं जे पाणी त्याच्यात मुळात गोडवा, कारण जंगलामधनं ते फिल्टर होऊन येतं. त्यामुळे आम्हाला वेगळं फिल्टर करायची मला वाटतं गरज नाही. इथनं जो कोणी बाहेरून येतो तो बिसलरी आणतो आणि नंतर तिथलं पाणी प्यायला लागतो. तर स्वच्छ पाणी आणि शासनाची जी योजना आहे घर घर नळ, ते बारीपाड्यात चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे. एनर्जीमध्ये आपण आधीपासून विचार करतो की गावातनं किती पैसा बाहेर जातो जर आपण बाहेरून ट्रॅक्टर किंवा अन्य आणलं. तेव्हा आपण गोपालन हा विषय त्याला जोडला आहे. गोपालनाला 2 बिंदू आहेत. एक तर ऑर्गॅनिक शेतीचा विषय जोडला आहे आणि जो गोरा जन्माला येतो, आमच्याकडे देशी गाय आहेत पूर्ण, शोधून पण कुठली जर्सी वगैरे मिळणार नाही. त्यामुळे देशी गाईचा जो गोरा आहे तो शेतीसाठी वापरता येईल का, कारण ती एनर्जी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. कारण बैलांवर आधारित शेती आहे त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च जो आहे तो कमी आमचा बैलांची शेती असल्यामुळे. पण तरी आपण परंपरागत ऊर्जा त्याला जोडता येईल का. मग आम्ही काय केलं की सरकारची थोडी मदत घेतली आदिवासी विकास विभागानं आणि 200 सोलर होम लाईट हे बुक केले. त्याच्यात लोकवर्गणी भरली, लोकांकडनं पैसा एकत्र केला आणि त्याला 75 वॅटचा पॅनल आहे आणि 12 वॅटची बॅटरी, त्याला 4 लॅम्प चालतात. त्यामुळे स्वयंपाकघरात, गाईच्या गोठ्यात आणि बैठक्यात असे त्याची विभागणी केली आणि ते बारीपाड्यामध्ये 40 युनिट आपण ते वापरतोय. आपण गोबर गॅसचा पण प्रयत्न केला पण तिथं तो चालला नाही, कारण लोकांना ती फ्लेम छोटी वाटली आणि लोक शेतीसाठी शेणाचा डायरेक्ट वापर करतात. त्यामुळे गोबर गॅसमधनं ती स्लरी, आता स्लरीचा तिथं उपयोगच नाही कारण स्प्रे हा विषय नाही, फवारण्या विषय नाही. त्यामुळे गाईला आपण एनर्जीला कसं जोडता नाही. सोलरमध्ये सोलर होमलाईट आहे तसं आपण एक CSR मिळाला आपल्याला, मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन, कल्याणाश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवधर सर म्हणून, त्यांनी ते जोडून दिलेलं. आपण 32 सोलर पंप त्यावेळेस लावलेत. पण सोलर पंप लावताना पण गावाची वैचारिक पातळी आपण बदलायचा प्रयत्न केला ना, म्हणजे सामूहिक जलव्यवस्थापन, म्हणजे एका विहिरीला पाणी आणि ते 3-4 शेतकऱ्यांनी वापरायचा. ते शेतकरी लगेच तयार झाला, पाणी द्यायला पण तयार झाला. याचा अर्थ तिथं आपण सोच बदलू, बाकी सब बदल जागे हे आपल्याला सिद्ध व्हायला लागलं. त्यामुळे एनर्जीमध्ये एक पंप ठेवला आणि 4-5 शेतकरी ते वापरतात. असे 32 सोलर पंप लावलेत. नंतर सरकारच्या योजनेत आणखी वाढलेत. पण त्या कंपनीने थोडी आपली परीक्षा घेतली गावाची.
की आम्ही तुम्हाला 1 कोटीचे सोलर पंप देतोय, तर तुम्ही आम्हाला काय देऊ शकतात? आम्ही असं म्हटलं की हे 32 सोलर पंप आम्ही बारीपाड्यात नाही लावणार, हे वेगवेगळ्या गावात लावणार. तर आम्ही 5 गावं कव्हर केलेत आणि बारीपाड्याला मिळालेला निधी आम्ही 5 गावांना वितरित करून त्या 5 गावांमध्ये सोलर पंप लावले. ही एक चांगली उपलब्धी झाली. त्यानंतर आपण म्हणतो की सोलर ड्रायरचा वापर करता येईल का, तो पण बिंदू आपण तिथं हे करायचा प्रयत्न करू. त्याला अजून यश मिळालं नाही तेवढं, पण सातत्य ठेवून आहोत की याच्यातनं आपल्याला काय करता येईल. तर त्या कंपनीनं आम्हाला म्हटलं की तुम्ही आम्हाला काय मदत करू शकता. तर गावाने एकत्र येऊन 4 लाख रुपये त्यांना कलेक्शन करून पाठवले. तर त्यांनी आम्हाला म्हटलं की आम्ही CSR दिला, आम्हाला पैसा नको आहे, पण आम्ही आदिवासी माणूस किती मदत करू शकतो ही परीक्षा घेतली. त्यांनी ते 4 लाख रुपये स्वतःकडे ठेवलेत आणि त्यांनी ट्रॅक्टरवरचा सोलर पंप डिझाईन करून गावाला दिला आहे. मग ते ॲम्ब्युलन्ससारखं आम्ही वापरतो. ज्याला गरज आहे खूप त्यांनी त्याला ट्रॅक्टर किंवा बैल जोडायचे, आपल्या शेतावर न्यायचं, 3 HP पंप आहे, पॅनल उघडायचे, त्याला 45 डिग्रीचा अँगल द्यायचा, 100 फुटावरून पाणी काढतो. त्याचं काम झालं की तो आणून ठेवतो. तर हे त्यांनी आम्हाला बनवून दिलं. म्हणजे हे नाविन्यपूर्ण एक उपक्रम सुरू आहे. तर एनर्जीमध्ये आम्ही स्थानिक संसाधनांचाच वापर कसा करता येईल. मग आम्ही काय केलं की वृक्षतोड खूप होते, महिलांमधनं विरोध झाला की आम्ही चूल कशी पेटवायची, चूलसाठी आम्हाला काय करायचं. तर आपण जशी आता उज्ज्वला गॅस योजना आहे तशी आम्ही 20 वर्षापूर्वी वन विभागाला विनंती केली आणि वन विभागाने आम्हाला 110 LPG गॅस दिलेत. तर ते गॅस भरताना पैसा नाही, शेवटी 2 वेळा 3 वेळा भरले ते बंद पडतं. मग त्याला पर्याय काय करता येईल. मग IIT पवईशी संपर्क केला वनवासी कलाश्रमने आणि विवेक काबरा नावाचा एक युवक बारीपाड्यात पोचला. त्याने एक सोलर कुकर डिझाईन केला आहे आणि तो आम्ही 50 सोलर कुकर विकत आणलेत. म्हणजे लोकवर्गणी भरले आणि आणलेत ते. त्या कुकरमध्ये पण महिलांचा प्रश्न आहे की याच्यात फोडणी देता येत नाही, बॉईल करता येतं. मग याला आणखी काय पर्याय करता येईल. मग आम्ही UNDPशी संपर्क केला, कल्याणाश्रमाने जोडून दिला आणि बारीपाड्यामध्ये स्मोकलेस चुला, बिनधुराची चूल हा विषय आला. मग त्याला ब्रिकेट बनवता येत का, उरलेला काडी कचरा तो वापरून, कारण त्या महिलांच्या आरोग्याची संबंधित आहे. अशा 4 प्रकारच्या चुली आपल्याला बारीपाड्यात बघायला मिळतात. त्याचा मूळ उद्देश की ते वृक्षतोड कमी व्हावे, पण इकडे आपण हा गोलमध्ये मग एनर्जीच्या गोलमध्ये ठेवू शकतो. पण आमचा मूळ उद्देश की तिथलं वन सांभाळलं गेलं पाहिजे, जंगल राहील तर सगळं राहील. त्यामुळे त्याच्यासाठी केलेला प्रयत्न. पण ते ब्रिकेटचं मशीन आमचं चाललं नाही, थोडं आम्हाला अपयश आलं. का की ते बनवण्यासाठी सगळं जो मटेरियल आणणं, त्याला लागणारा खर्च. आमच्याकडे मोहाची झाडं आहेत गावामध्ये 4435 आहेत, मोठमोठे आहेत. त्याला फुलोरा पडल्यानंतर ज्या कळ्या असतात त्या खूप कडक असतात, त्याला प्रेस करायची गरज नाही. एवढ्या कळ्या उचलून त्या चुलीत पोतल्यात की 7-8 लोकांचा स्वयंपाक होतो, डाळ भात शिजतं. त्यामुळे तो पण प्रश्न लोकांनी तिथले तर शोधला, प्रश्न शोधला आणि त्याचं उत्तर पण शोधलं. तर मला असं वाटतं की ह्या सगळे प्रश्न स्थानिकच आहेत आणि लोक संघटित झाले की त्यातनं बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात. बरोबर. जवळपास सगळेच गोल बारीपाड्यामध्ये इम्प्लिमेंट झाल्यासारखं. अजून एक छोटासा प्रश्न माझा, जसं की वनवासी क्षेत्र असेल, ग्रामीण क्षेत्र असेल, या ठिकाणी आणि जास्ती करून वनवासी विभागामध्ये अशी ओरड नेहमी असते की वनवासी आदिवासी लोकांवर अन्याय होतात, तर शांतता नसते किंवा न्याय व्यवस्था तिथल्या कमकुवत असतात. तर आत्ता स्थिती काय तुमच्या इकडे या सगळ्या विषयात, शांततेचे आणि न्याय व्यवस्था? याच्यामध्ये लोकांना सगळं काय फ्री हवं आहे, मोफत हवं आहे. म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आदिवासी विद्यार्थ्यांना DBT मिळते, DBTच्या माध्यमातून पैसे. एक ग्रुप म्हणतो की आम्हाला DBT नको आहे, एक ग्रुप म्हणतो की आम्हाला DBT वाढवून पाहिजे. काय की ज्यांना DBT मिळते ना त्यांचं व्यवस्थित चाललेलं, ज्यांना DBT म्हणजे बंद करा असं म्हणतात ते कॉन्ट्रॅक्टदार आहेत. त्या क्षेत्रालयाला सगळं अन्नधान्य पुरवणार, स्वयंपाक, म्हणजे ज्या लोकांना वाटतं की ह्या योजना चालू आहेत पण त्याच्यामध्ये मध्यस्थी आहेत, त्या मध्यस्थींचं पोट भरलं पाहिजे. त्यामुळे त्यांना वाटतं की सातत्याने सुरू करावं. मला असं वाटतं की ज्या योजना दिल्या आहेत सरकारने त्याचं रिव्हॅल्युएशन कुठेतरी झालं पाहिजे की आपण दिलेल्या योजनेचा काय परिणाम, काय उपयोग काय झाला. तर असं कुठं दिसत नाही. त्यामुळे जेवढ्या योजना दिल्या तेवढ्या येतच झाल्या. त्यामुळे योजना कमीत कमी घ्याव्यात. नाही तर सगळं रेडीमेड मिळायला लागलं की म्हणजे आमच्याकडे रेशनचं धान्य जे मिळतं आम्हाला त्याची गरजच नाही. आम्ही ते धान्य आणतो आणि विकतो किंवा चिमण्या आहेत, बकऱ्या आहेत, कोंबड्या आहेत त्यांना खाऊ घालतो. रेशनचं धान्य आम्ही कोणी वापरतच नाही. अशा योजना राबून पण माहीत नाही कोणाला त्याची गरज असेल काही भागाला, पण आमचे असे काही गाव आहेत की त्यांना याची गरज नाही. पोलीस व्यवस्था आणि हे कशा प्रकारे तिथं चालते किंवा गावामध्ये महिन्यातनं किती वेळा पोलीस येतात किंवा येतच नाही? आमच्याकडे कारभारी शब्द आहे. 5 जण एकत्र बसले की कुठल्याही लेवलचं भांडण असेल ते तिथंच संपतं. त्यामुळे पोलीस स्टेशन पण जायची गरजच नाही.
कितीही मोठं भांडण असेल तर ते गावात मिटवायचा प्रयत्न असतो आणि ते मिटवतात. वा. त्यामुळे पोलीस स्टेशनला खूप कमी लोक जातात. वा. जातात म्हणजे किंबहुना जातच नाहीत. म्हणजे गावातली भांडणं गावातच मिटवण्याचा तंटामुक्ती ही गावात. हे सगळे शब्द नंतर आलेत. आम्ही 5 कारभारी एकत्र बसलेत. त्या दोन्ही पार्ट्यांना बोलवतात, दोघांचं ऐकून घेणं, त्यांना तिथं शिक्षा करणं, एक साध्या कागदावर लिहून एका कारभारीकडे ठेवायचं. त्याला कुठलाही स्टॅम्प नाही, काय नाही, काही नाही, आणि ते पाळतात सगळेजण. मला वाटतं की ह्या पद्धतीच आहेत ना, तेव्हा आपण म्हणतो ना की अस्तित्व आणि अस्मिता सांभाळून विकास करणं, ह्या 2 गोष्टी बाजूला ठेवून विकास केला की ते कुठल्या दिशेला जायला माहित नाही. वा. सर, तुम्ही जंगलाचा बऱ्याचदा उल्लेख केला, तर तिथली बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता कशी आहे आणि ती जोपासण्यासाठी काही अडचणी येतात का? कारण सोपं नाही, एक साप, विंचू, काटे या माणसांनी या सगळ्यांसोबत राहणं सोपं नाही आहे. त्यामुळे ते आदिवासी समाज कसा बघतो? नाही, आमची आदिवासी म्हणण्यापेक्षा आपण असं आहे की जंगला शेजारी राहणारे आपले सगळेच बांधव हे त्या जंगलाशी निगडीत आहेत. म्हणजे जंगल असेल तर जलसूत्र आहे ना, तर आम्ही तिथं जे बायोडायव्हर्सिटी सांभाळायचा जो प्रयत्न केला, म्हणजे अख्खं जंगलच उभं केलं आहे. त्या जंगलाचं ते डॉक्टर शैलेश शुक्ल जे PhD साठी आले त्यावेळेस साक्रीचं एक कॉलेज आहे, तिथले बोरसे सर म्हणतात बॉटनीचे, त्यांची मदत घेतली आणि त्यात पूर्ण जंगलाचं एक 40 प्लॉट केलेत 1100 एकरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्याचा सर्वे करायला पण सुरुवात केली. तिथल्याच तरुणांना त्यांनी शिकवलं की ते झिकझॅक पद्धतीने कसं 1 गुंठा मार्किंग करून काढायचं. त्यातनं लक्षात आलं की 432-33 असे काहीतरी व्हरायटी रजिस्टर येते ते तिथं मिळतात. मग आपण हे सर्वे दर 3 वर्षांनी करू शकतो का? दर 3 वर्षांनी केलं तर अधिक चांगलं होईल. तर आम्ही 3 वेळा त्या जंगलाचा सर्वे झाला आहे. त्याच्यामध्ये किती व्हरायटी, त्यातनं हे मोहाचे झाडं पण बाहेर आलेत, त्यातनं वनौषधी वेगळ्या बाहेर येत आहेत, त्यातनं लक्षात आलं की 110 भाज्यांचे प्रकार आहेत, 25 कंदाचे प्रकार आहेत. तर ही सगळी जैवविविधता पण त्याला आपण शासनाचा पैसा मिळावा म्हणून त्यांच्याकडनं त्या प्रोसेसमध्ये घेतलं नाही. त्या रजिस्टरच्या फॉर्मॅटमध्ये आपण लोकल वह्या ठेवल्यात आणि त्यावर नोंद करायची. यातनं त्या जंगलात किती व्हरायटी आहेत काय हे सगळं बाहेर आलं आहे. मला वाटतं की याच्यात सातत्य ठेवणं, हा सर्वे आपण सगळीकडे आता कसा करता येईल असा एक प्रयत्न चालला आहे. मग त्याच्यामध्ये पक्षी किती आहेत, प्राणी किती आहेत, त्याच्यात कीटक किती प्रकारचे आहेत, तिथं पीक पद्धतीमध्ये काय काय प्रकार, हे सगळं आणखी करायचं बाकी आहे, त्या आपण पुढच्या टप्प्यात करणार. वा. खरं तर सगळ्याच प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळाली आहेत, पण ती तसं म्हणायला थोडक्यात मिळाली. सविस्तर उत्तरं शोधण्यासाठी आमच्या सगळ्या मुली आम्ही बारीपाड्याला भेट देणार आहोत आणि तुमचा वनभाजी महोत्सव असेल किंवा तुम्ही जे काही केलेलं काम आहे संपूर्ण, तर ते देखील आम्ही पाहणार आहोत. आणि म्हणजे मी 1 मिनिट मी बोलेल आणखी. आम्ही काय केलं की सामूहिक पद्धतीने आपण काय काय उपक्रम घेऊ शकतो की त्या भागामध्ये नष्ट होत चाललेत किंवा त्याला सातत्य ठेवण्यासाठी. तर आपण परंपरागत नृत्य खूप काही गोष्टी लुप्त होत चालल्या, तर त्याचं एक गेल्या वर्षापासून आपण सुरू केलं 1 दिवसाभरासाठी. त्या भागामध्ये जवळपास 8 प्रकार मिलेट्सचे ज्याला आपण तृणधान्य म्हणतो की जे खूप महत्त्वाचे आहेत, त्याची एक स्पर्धा गेल्या वर्षापासून डॉक्टरजी बसलेत फाटकताई फाटकताईच्या आग्रहाने किंवा त्यांनी खूप लावून धरला होता विषय की आपण हा करूया, कारण याला पुढं आपल्याला न्याय खूप संधी आहे. तर गेल्या वर्षीपासून आपण सुरू केला. तर 16 प्रकारच्या याच्यावर ह्यावर्षी केलं आणि त्याला जोडून वनभाजी स्पर्धेला 20 वर्ष झालीत. यावर्षी 48 गावातून 310 महिलांनी भाग घेतला आणि खूप मोठा कार्यक्रम झाला. त्या नुसत्या भाज्या आणायच्या नाहीत, जंगलातली भाजी आणली की मार्क मायनस होतील, त्या सगळ्या भाजींची माहिती देणं. तर ज्या भगिनीने क्रमांक घेतला होता तिने 155 भाज्या एका ताटात आणल्या होत्या. तर हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. तर मला असं वाटतं की हे गावाला संघटित करण्यासाठी किंवा गावाची जैवविविधता आपल्यापाशी किती महत्त्वाच्या गोष्टी हे लोकांच्या लक्षात आणण्यासाठी मला ह्या प्रसार माध्यमांचा एक चांगला उपयोग होऊ शकतो. वा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या या पॉडकास्टमध्ये आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आमच्या विद्यार्थिनींना दिली. सगळे खरं तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतील किंवा मिलेनियम गोल्स असतील हे आत्ता आलेत, परंतु तुम्ही 90च्या दशकापासून या सगळ्या विषयात काम करताय. सोबत वनवासी कल्याण आश्रम पुन्हा अनेक वर्षांपासून या सगळ्या क्षेत्रात काम करत आहे आणि खरं तर या सगळ्या गोल्सला पूर्ण करण्यासाठी किंवा हे गोल्स येण्याच्या आधीपासून ही सगळी मंडळी महाराष्ट्रभरात देशभरात काम करते. कदाचित यांच्या कामाची प्रेरणा किंवा यांच्या कामाचा आवाका लक्षात आल्यानंतर किंवा त्या पद्धतीनं काम जगभरात होऊ शकतं
त्याच्यासाठीच अशा गोल्सची निर्मिती केली गेली किंवा अशा पद्धतीनं या गोलवरती काम व्हावं, या माणसांनी जसं काम केलं आहे तसं देखील जगभरात काम व्हावं, अशी कदाचित ही यामागची आयडिया असू शकते. आत्ता ह्या सगळ्या विषयामध्ये आपण जवळपास 17 गोल्स हे पूर्ण कवर केले आणि प्रत्येक गोलची एक वेगळी सिरीज, वेगवेगळा भाग आपण केला. त्याच्यावरती तुम्ही अतिशय छान कमेंट केल्या, अतिशय छान तुम्ही त्याच्यावरती आम्हाला सूचना देखील दिल्या आणि प्रत्येक गोलला तुम्ही लाईक केलं, प्रत्येक लिंक तुम्ही शेअर केली, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. या पॉडकास्टला सुद्धा तुम्ही लाईक कराल, या पॉडकास्टची लिंक तुम्ही नक्की शेअर कराल. या पॉडकास्टच्या खाली तुम्ही कमेंट करून तुमचे सुझाव, तुमच्या सूचना आम्हाला नक्की कळवा आणि या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.